तर चला मग मित्रांनो, आपण त्या ठिकाणी कोर्स आपला बघत होतो वीड मॅनेजमेंट. आणि वीड मॅनेजमेंटमध्ये जो की एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो हर्बिसाइड सेलेक्टिव्हिटी अँड ॲलिलोपॅथी. ओके, आता आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं? आपण बघितलं होतं मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड, त्या ठिकाणी बघितलं होतं, बरोबर आहे. मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड, की कशा पद्धतीने एक हर्बिसाइड जो असतो तर एका काय करतो, वीडचं जर हे प्लांट असेल, काय असेल, वीडचं जर का प्लांट त्या ठिकाणी असेल तर या प्लांटमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते हर्बिसाइड आपण स्प्रे केल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा त्या ठिकाणी एंट्री होणार, कशा पद्धतीने ट्रान्सलोकेशन त्या हर्बिसाइडचं प्लांटमध्ये होणार, कशा पद्धतीने साईट ऑफ त्या ठिकाणी ॲप्लिकेशनपासून ते साईट ऑफ त्या ठिकाणी सिंक, म्हणजे जो काही जिथं ॲक्ट होणार आहे ते हर्बिसाइड, तिथे ते कसं पोहोचतं आणि तिथे ॲक्शन कशी करतं आणि कशा पद्धतीने प्लांटला बेसिकली काय करतं, डेथ जे आहे त्याची सेल्सची कॉज करून देतं. तर हे एकंदरीत आपण मेकॅनिझम लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. पण मित्रांनो, एक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, कोणता, की त्या ठिकाणी जर का एक शेत आहे, काय आहे, एक शेत आहे, याच्यामध्ये आपण काय केलं, एखादा क्रॉप लावला आहे, ठीक आहे, एक पर्टिक्युलर क्रॉप लावला आहे. सपोज आपण काय केलं आहे, वीट लावलं आहे, ठीक आहे, वीट लावलं आहे किंवा अजून कॉटन लावलं असेल, जे कुठलं काही आपलं क्रॉप आपण लावतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं, मिक्स स्टँड ऑफ वीड्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, बरोबर आहे. वीड्स पण असतात, क्रॉपचे पण त्या ठिकाणी आपल्याला प्लांट्स असे दिसून येतात, बरोबर आहे. क्रॉप आहे, वीड्स आहे, बरोबर. आणि अशा मिक्स स्टँडमध्ये आपण काय करतो, हर्बिसाइड तर सगळीकडे सारखंच ॲप्लिकेशन करतो, पण त्या हर्बिसाइडमुळे काय होतं, फक्त जे वीड्स असतात, काय असतात, फक्त जे की वीड्स असतात ते काय होतात, ते किल होतात, बरोबर आहे, त्यांना त्या ठिकाणी डॅमेज होतो. पण जे की क्रॉप आहे, तर क्रॉपला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी डॅमेज होत नाही आणि क्रॉप तिथून मस्तपैकी हिरोची एंट्री घेऊन त्या ठिकाणी एक्झिट करतो, बरोबर आहे. तर क्रॉपला का डॅमेज होत नाही, कारण की त्याच्यामागचं एक रिझन जे आहे की ती आहे हर्बिसाइड सेलेक्टिव्हिटी. काय आहे, हर्बिसाइड सेलेक्टिव्हिटी, की एकंदरीत ते हर्बिसाइड असंच त्या ठिकाणी फॉर्म्युलेट केलेलं असतं की त्याच्यामुळे काय झालं पाहिजे, फक्त जे की वीड्स आहेत ते किल झाले पाहिजे, पण जे क्रॉप आहे ते मेलं नाही पाहिजे, राईट. त्याला आपण म्हणतो हर्बिसाइड सेलेक्टिव्हिटी, राईट. आणि दुसरं आहे ॲलिलोपॅथी. तर ॲलिलोपॅथीचा आपण कन्सेप्ट पुढे या लेक्चरमध्ये बघूयाच. सो लेट स्टार्ट. आता एक गोष्ट समजून घ्या की जर का सेलेक्टिव्हिटी, ओके, काय म्हणतो आपण, जे की हर्बिसाइडची जर सेलेक्टिव्हिटी द्यायची असेल पर्टिक्युलर क्रॉप प्लांटसाठी, म्हणजे की हर्बिसाइड याला मारणार नाही, एक पर्टिक्युलर क्रॉप प्लांट सोडलं तर बाकीच्यांना किल करून टाकेल. तर जर सेलेक्टिव्हिटी त्या ठिकाणी पर्टिक्युलर एखाद्या क्रॉप प्लांटला जर द्यायची असेल, सेलेक्टिव्हिटी टू द पर्टिक्युलर क्रॉप प्लांट, तर त्या ठिकाणी काही फॅक्टर त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. काय, की जो की हर्बिसाइड तुम्ही यूज करता आहात, जो की हर्बिसाइड तुम्ही यूज करतात त्याची जी की मूवमेंट आहे, ओके, त्याची जी की मूवमेंट आहे हर्बिसाइडची इन क्रॉप प्लांट, ओके, हर्बिसाइडची जी की मूवमेंट आहे इन क्रॉप प्लांट, तर हर्बिसाइड इन क्रॉप प्लांटचं जे की मूवमेंट आहे ते कसं पाहिजे, इट शुड बी स्लो. कसं पाहिजे, एकदम स्लो त्या ठिकाणी मूव्ह झालं पाहिजे, किंवा इमोबाईल असलं तर बाबा अजून भारी गोष्ट, ठीक आहे. काय असलं पाहिजे, एक तर इमोबाईल पाहिजे किंवा मग स्लो त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, मूवमेंट त्या ठिकाणी क्रॉप प्लांटमध्ये झाली पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा काय महत्त्वाचा, की जे की मूवमेंट होती तर ती जेव्हा साईट ऑफ ॲक्शनला पोहोचेल, ओके, साईट ऑफ ॲक्शन म्हणजे जिथं गेल्यावरती त्या ठिकाणी प्लांटला किल करण्याचं एकंदरीत ते जे टॉक्सिक मेकॅनिझम होतं वीड प्लांटमध्ये आपण बघितले वेगवेगळे, की फोटोसिंथेसिस इनिबिशन असेल, रेस्पिरेशनचं इनिबिशन असेल, राईट, एएलएसचं त्या ठिकाणी स्टॉप करणं असेल, तर विविध जे की आपण मेकॅनिझम बघितले लास्ट लेक्चरमध्ये. तर तशी जी की साईट ऑफ ॲक्शन असते पर्टिक्युलर, तर त्या साईट ऑफ ॲक्शनला जे आहे हे खूप व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये पोचलं पाहिजे. काय पाहिजे, हर्बिसाइड जे आहे ते काय पाहिजे, ॲट व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन तिथपर्यंत पोचलं पाहिजे, बरोबर आहे. पहिले काय झालं पाहिजे, एक तर त्याची मूवमेंट स्लो पाहिजे किंवा एक तर मूवमेंट झालीच नाही पाहिजे, ठीक आहे, एंटर केल्या. आणि दुसरी गोष्ट काय, की ते स्लो त्या ठिकाणी मूव्ह होतं आहे आणि हर्बिसाइड काय झालं पाहिजे, आता स्लो मूव्ह होतं आहे म्हणजे काय, ॲट व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन आपल्याला त्या ठिकाणी ते हर्बिसाइड जे ते मूव्ह होताना दिसेल, बरोबर आहे, कुठे, साईट ऑफ ॲक्शनला. आणि आता हे स्लो मुवमेंटमुळे काय होतं, की त्याचं जे की रॅपिड डिकम्पोजिशन आहे त्यासोबतच काय झालं पाहिजे, रॅपिड जे आहे डिकम्पोजिशन जे आहे त्या विडीसाइडचं जे आहे ते होणं गरजेचं आहे. आता रॅपिड डिकम्पोजिशन कशामध्ये झालं पाहिजे, तर इंटू नॉन टॉक्सिक सबस्टन्सेस, बरोबर आहे. नॉन टॉक्सिक सबस्टन्सेसमध्ये काय झालं पाहिजे, याचं त्या ठिकाणी डिग्रेडेशन होणं गरजेचं आहे, राईट. आणि असं जर का झालं तर त्यावेळेस काय होतं, की क्रॉप प्लांटला कुठल्या प्रकारे डॅमेज होत नाही, पण तेच कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस वीडमध्ये हे त्या ठिकाणी हर्बिसाइड एंटर करेल, वीडमध्ये काय होतं, हे फास्टली त्या ठिकाणी मूव्ह करेल, बरोबर आहे. जे की वीड प्लांट्स असतील त्याच्यामध्ये फास्टमध्ये मूव्ह होईल टू द साईट ऑफ ॲक्शन, बरोबर आहे. साईट ऑफ ॲक्शन जिथे आहे तिथे ते फास्टमध्ये मूव्ह होईल आणि साईट ऑफ ॲक्शनला जाताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्याचं डिकम्पोजिशन फास्ट होणार नाही, राईट, स्लो डिकम्पोजिशन राहील.
आणि स्लोली डिकम्पोज झाल्यामुळे जे आहे ते हर्बिसाइड काय करेल, बरोबर त्या साईट ऑफ ॲक्शनवरती जाईल आणि जे की आहे वीडला डॅमेज करण्याचं काम क्रिएट करतं. बरोबर आहे, म्हणजे टोटली उलटी मेकॅनिझम जी आहे ती आपल्याला होताना दिसते. जिथे क्रॉप प्लांटमध्ये काय होतं, हर्बिसाइड त्या ठिकाणी इमोबाईल असलं पाहिजे आणि त्याचं डिकम्पोजिशन फास्ट असलं पाहिजे. तेच वीडमध्ये काय असलं पाहिजे, उलटं झालं पाहिजे की त्याचं डिकम्पोजिशन स्लो पाहिजे पण त्याची मूवमेंट जी आहे इन द प्लांट टू द साईट ऑफ ॲक्शन ती फास्ट असली पाहिजे. अशी जर केस असेल तर त्या कंडिशनमध्ये सिलेक्टिव्हिटी टू द क्रॉप प्लांट त्या ठिकाणी ऑप्टेन होते आणि कुठल्याही प्रकारे क्रॉपचं जे की आपलं प्लांट आहे ते कुठल्याही प्रकारे मरत नाही. ओके, तर बघा इंट्रोडक्शन आता बघूया आपण की एक बेसिक तुम्हाला ही थीम मी त्या ठिकाणी समजून सांगितली. आता आपण पुढचं थिअरी बघूया. सो डिफरंट जे की प्लांट स्पीसीज असतील दे रिस्पॉन्ड डिफरंटली टू द सेम हर्बिसाइड अँड सेम प्लांट स्पीसीज रिस्पॉन्ड डिफरंटली टू द डिफरंट हर्बिसाइड्स. बरोबर आहे की वेगवेगळ्या जर का प्लांट स्पीसीज असतील त्या काय करणार, वेगवेगळं रिॲक्शन त्या ठिकाणी रिस्पॉन्स त्याचा देणार हर्बिसाइडला. ओके, सो दिस इज अ फाउंडेशन फॉर द फिनॉमिनल अचिव्हमेंट इन द मॉडर्न केमिकल व्हेजिटेशन, जे की वीड ज्याला आपण म्हणतो त्याच्या मॅनेजमेंटमध्ये हे काय आहे, एक मॉडर्न केमिकल व्हेजिटेशन त्या ठिकाणी मॅनेजमेंट आपण याला म्हणतो, वेअर ऑब्जेक्टिव्ह इज टू किल वीड्स. ओके, आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की वीड्सला मारून टाकायचं आहे अँड रिटेन अदर्स ॲट द सेम टाईम अँड द सेम प्लेस. राईट, क्रॉप प्लांटला त्याच वेळेला त्याच जागेवरती कुठल्याही प्रकारे डॅमेज न करता आपल्याला वीड्सला किल करायचं आहे. राईट, त्यालाच आपण काय म्हणणार, सिलेक्टिव्हिटी म्हणणार टू द क्रॉप प्लांट. देन वेन वन हर्बिसाइड इज अप्लाइड ऑन अ व्हेरिएबल प्लांट पॉप्युलेशन. बरोबर आहे, एक जर का फार्म आहे याच्यावरती खूप सारे त्या ठिकाणी काय आहे ए, त्यानंतर बी, सी, डी असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्पीसीज आहेत प्लांटच्या, तर अशा वेगवेगळ्या स्पीसीजचा एक मिक्स स्टँड त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. अशा व्हेरिएबल प्लांट पॉप्युलेशनवरती ज्यावेळेस आपण एक हर्बिसाइड त्या ठिकाणी काय करतो, स्प्रेइंग त्या ठिकाणी कॅरी आउट करतो. काय करतो, स्प्रेइंग त्याची कॅरी आउट करतो. तर अशा वेळेला फ्यू प्लांट्स आर किल्ड, जे की वीड्स असतील, जे की वीडच्या स्पीसीज असतील त्या काय होतील, त्या किल होतील आणि ज्या काही क्रॉपचे प्लांट्स असतील दे आर नॉट अफेक्टेड ॲट ऑल. तर ह्या फेनॉमिनलला आपण म्हणणार हर्बिसाइड सिलेक्टिव्हिटी. काय म्हणणार याला आपण, हर्बिसाइड सिलेक्टिव्हिटी. राईट, याची डेफिनेशन जी आहे ती नोट करून घ्या. ठीक आहे, दॅट इज ऑफ द हर्बिसाइड सिलेक्टिव्हिटी. देन वेन अन इकॉनॉमिकल प्लांट, जे की इकॉनॉमिकल प्लांट काय असतं, क्रॉपला म्हणतात. क्रॉपची डेफिनेशन काय आहे, क्रॉप म्हणजे काय की क्रॉप इज अन इकॉनॉमिकल प्लांट. बरोबर आहे की ज्याचा आपल्याला फायदा त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या होणार आहे, अशा प्लांटला आपण क्रॉप असं म्हणतो. ओके, तर वेन अन इकॉनॉमिकल प्लांट जे की क्रॉप आहे इट इज नॉट हार्म्ड बाय द अप्लाइड हर्बिसाइड दॅट क्रॉप्स इज टर्म्ड ॲज सिलेक्टिव्ह टू दॅट पर्टिक्युलर हर्बिसाइड, वेअर एज ऑन द अदर हँड द वीड प्लांट जे असतात विच आर किल्ड दे आर कॉल्ड सिलेक्टिव्ह टू द अप्लाइड हर्बिसाइड्स. कळालं की जे की वीड प्लांट त्या ठिकाणी किल होतात त्याला काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज सिलेक्टिव्ह टू द अप्लाइड हर्बिसाइड्स. आणि जे की क्रॉप आहे, बरोबर आहे, जे क्रॉप आहे जे ज्याला की कुठल्याही प्रकारे डॅमेज होत नाही त्या क्रॉपला आपण काय म्हणतो, ते त्या हर्बिसाइडसाठी काय झालेलं आहे, तर ते प्रोटेक्ट झालेलं आहे त्याच्यापासून. राईट, सो द केमिकल विच इज सेफ टू द क्रॉप बट फायटोटॉक्सिक टू द टार्गेट प्लांट वीड इज कॉल्ड अ सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. त्याला आपण काय म्हणतो, सिलेक्टिव्ह हर्बिसाइड असं आपण म्हणतो की जिथे एक मिक्स स्टँड ऑफ प्लांट्सवरती ज्यावेळेस आपण एखादा स्प्रे त्या ठिकाणी हर्बिसाइडचा घेतो त्यावेळेला ते जे आहे फक्त वीड प्लांट्सला फायटोटॉक्सिक कॉज होतं, वीड प्लांट्सला डॅमेज करतं, वीड प्लांट्सला किल करतं, पण क्रॉपला कुठल्याही प्रकारे डॅमेज त्या ठिकाणी होत नाही. सो आता हे असं का होतं बघा, आपल्याला पुढे बघायचं आहे. सो टाईप्स ऑफ सिलेक्टिव्हिटी काय आहे. आता सिलेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बेसिकली दोन प्रकार बघायला मिळतात. पहिली आहे प्लेसमेंट सिलेक्टिव्हिटी आणि दुसरी आहे ट्रू सिलेक्टिव्हिटी. ओके, सो व्हॉट इज प्लेसमेंट सिलेक्टिव्हिटी, वेन द क्रॉप प्लांट जे असतात त्याचे जे काही सीड्स असतील दे कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द हर्बिसाइड. These cannot tolerate toxic effect, but by putting the seeds below the treated zone or by avoiding the crop exposure to the herbicides, but the harmful effect of these toxic chemicals on the crop can be avoided. आणि ह्या टेक्निकला आपण प्लेसमेंट सिलेक्टिव्हिटी म्हणतो. एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, हे आहे आपलं शेत. ओके, शेताचा आपली काय सॉईलचा हा सरफेस आहे. आता आपल्याला माहिती की वीडच्या सीड्स जे असतात त्या खूप साऱ्या सीड्स, बरोबर आहे, ॲमॅरॅन्थसची 1,96,000 सीड्स एका प्लांटमधनं निर्माण होतात. पण वीडचं पण काय आहे, प्रत्येक त्या ठिकाणी जो काही जीव या जगामध्ये आला आहे त्याची एक मजबूत पॉईंट असतो तर दुसरा वीक पॉईंट पण त्याचा असतो. बरोबर आहे, तर त्याचा वीक पॉईंट असा असतो की वीडच्या जे काही सीड्स आहेत त्याची साईज जी आहे ना जनरली खूप लहान असते. काय असते, लहान साईज असते. राईट, आणि ह्या बारीक बारीक ज्या काही वीड सीड्स असतात ह्या जेव्हा टॉपच्या सॉईल लेअरमध्ये प्रेझेंट असतात, ओके, या टॉपच्या सॉईल लेअरमध्ये जेव्हा या वीड सीड्स प्रेझेंट असतात त्यावेळेस त्या जर्मिनेट इझिली होऊ शकतात. राईट, नाहीतर जर का त्या ठिकाणी डीप प्लेसमेंट जर का त्या वीड सीड्सची झाली तर ते जर्मिनेट होत नाही. सो ऑफकोर्स आपल्याला माहिती पाहिजे की टॉपचं जे की बेसिकली हे जे की 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर पहिला लेअर आहे याच्यामध्ये ज्या काही सीड्स असतील पहिलेच्या फक्त ह्या त्या ठिकाणी जर्मिनेट होतील जेव्हा कधी त्या सॉईलला मॉइश्चर मिळेल त्यावेळेला.
मग अशा वेळेला आपल्याला माहिती की आपण काय करतो, एखादं सॉईल अप्लाइड हर्बिसाइड आहे, काय आहे, एखादं सॉईल अप्लाइड हर्बिसाइड आहे, तर आपण काय करतो त्यावेळेला ते सॉईल अप्लाइड हर्बिसाइड या जमिनीवरती सॉईल सरफेसवरती काय करतो, स्प्रे करतो पूर्णपणे. ओके. पण आणि हे असं स्प्रे केल्यावर काय होतं, ते हर्बिसाइड जे आहे ते थोडंसं सॉईलच्या मॉइश्चरमध्ये मिक्स होऊन, जो की एवढा टॉपचं सॉईल लेअर आहे, काय आहे, टॉपचा हा 2-3 सेंटीमीटरचा सॉईल लेअर आहे, याला स्टरिलाइज करायचं काम करतं. याच्यामधले जे काही वीड सीड्स आहेत त्याला टॉक्सिसिटी कॉज करून त्याला किल करायचं काम करतं. आता एक गोष्ट समजून घ्या, प्लेसमेंट सिलेक्टिव्हिटीमध्ये असं आहे की जर का तुम्ही जे की क्रॉपची सीड असते, आता जनरली आपलं क्रॉपचं जे सीड आहे शक्यतो मोठं असतं साईजने, राईट. कॉटनचं सीड बघा, कॉटनचं सीड कसं आहे, कम्पॅरेटिव्हली मोठं आहे. किंवा ग्रीन ग्रामचं बघा, त्या ठिकाणी ते पण मोठं आहे. ब्लॅक ग्रामचं बघा, मोठं सीड आहे. हार्बर आहे, मोठं आहे, राईट. सो कम्पॅरेटिव्हली, ओके, तुलनात्मक जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपलं जे की क्रॉपचं सीड असतं ते कसं असतं, मोठं असतं. आणि त्याच्यामुळे जेवढी सीडची साईज मोठी तेवढी ते त्या ठिकाणी डीप प्लेसमेंट करावं लागतं, राईट. पेरणी करण्याच्या वेळेला आपण काय करतो, क्रॉपचे सीड जे आहेत ते डीप प्लेसमेंट करतो, बरोबर आहे. समजा एक कमीत कमी आपण त्याला 5 ते 6 सेंटीमीटर तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डीप त्याची प्लेसमेंट करत असतो, राईट. आणि अशा वेळेला काय होतं की जर का हे आपलं जे क्रॉपचं सीड आहे ते जर का आपण या टॉपच्या 2-3 सेंटीमीटरमध्ये जर ठेवलं एकदम वरती, आणि जर का हे असं विडीसाईड मारलं, तर सॉईल अप्लाइड हर्बिसाइड मारल्यावरती ते पण प्लांट त्या ठिकाणी किल होऊ शकतं, ठीक आहे. ते पण आपलं जे की क्रॉप प्लांटचं जे की सीड आहे ते जे की जर्मिनेट होताना ते पण किल होऊ शकतं. ओके, ही गोष्ट समजून घ्या. तर प्लेसमेंट सिलेक्टिव्हिटी काय म्हणते की त्याच्या नावातच आहे बघा, प्लेसमेंट म्हणजे काय की तुम्ही त्याच ठिकाणी सीड कुठं प्लेस करताय त्याच्यामुळे सिलेक्टिव्हिटी फक्त त्या ठिकाणी ऑब्टेन झालेली आहे. म्हणजे काय की फक्त स्टरिलाइज जे टॉपच्या 2 to 3 सेंटीमीटरपर्यंत त्याची इफेक्टिव्हिटी राहते हर्बिसाइडची, सॉईल अप्लाइड हर्बिसाइडची. आणि त्याच्यानंतर जे खालचे सीड्स आहेत आपल्या, ठीक आहे, ज्या की आपल्या क्रॉपच्या सीड्स आहेत त्या नॅचरली काय होतात, मग ते जर्मिनेट होऊन याला वरती येऊ शकतात. ओके. आणि जेव्हा हे वरती येतील तोपर्यंत जे आहे या वरच्या जे की हर्बिसाइड आपण स्प्रे केले त्याचा रेसिड्युअल इफेक्ट तोपर्यंत कमी होऊन जात असतो. ओके. आणि मग हे प्लांट जे आहेत आपले क्रॉपचे ते मस्तपैकी जर्मिनेट होतात आणि मस्तपैकी असे मोठे मोठे ग्रो होताना आपल्याला दिसून येतात, राईट. तर ही झाली प्लेसमेंट सिलेक्टिव्हिटी. म्हणजे काय, फक्त सीड आपण डीप प्लेस केलेल्या असल्यामुळे त्या फक्त वाचल्या. ओके, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे टॉक्सिक परिणाम त्या विडीसाईडचा झाला नाही. त्याला आपण म्हणतो प्लेसमेंट सिलेक्टिव्हिटी. ओके. एक्झाम्पल इथं दिलं बघा, ट्रायलेट नावाचं जे की विडीसाईड आहे, इज अ वाईल्ड ओट स्पेसिफिक हर्बिसाइड अँड वेन इट कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द वीट सीड्स इट शोज टॉक्सिसिटी अँड वेन हीट सीड्स आर प्लेस्ड बिलो दी ट्रीटेड झोन वीट क्रॉप काय करतं, सिलेक्टिव्ह होतं टू द ट्रायलेट. म्हणजे यांनी काय दिले, गहू जे की क्रॉप आहे, वीट जो आहे आपला, त्याच्याबद्दल यांनी हे सेम एक्झाम्पल दिले की हे जे की सीड्स आहेत, वीटच्या सीड जर का आपण अशा डीप प्लेस केलेल्या असल्या तर तुम्ही याच्यावरती जर ट्रायलेट नावाचं जे हर्बिसाइड आहे ते जर का फवारलं तर फक्त ते टॉप लेअरमधले जे की त्या ठिकाणी वीडच्या सीड्स जर्मिनेट होत असतात त्यांना त्या ठिकाणी डॅमेज करतं, आणि खाली जे की आपले वीटचं सीड आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं. देन ट्रू सिलेक्टिव्हिटी. आता ही होती प्लेसमेंट सिलेक्टिव्हिटी. कशी होती, तर ती त्या ठिकाणी फिजिकल सिलेक्टिव्हिटी होती, असं आपण म्हणू शकतो. फिजिकल म्हणजे कसं की त्या ठिकाणी फक्त प्लेसमेंट त्या ठिकाणी वेगवेगळी असल्यामुळे आपलं जे आहे क्रॉपचं त्या ठिकाणी सीड वाचलं, क्रॉपचं जे की सीडलिंग आहे ते जिवंत राहिलं. पण ट्रू सिलेक्टिव्हिटी वेगळी असते. ट्रू सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय की खरीखुरी सिलेक्टिव्हिटी, की प्लांटमध्ये जे आहे, क्रॉप प्लांटमध्ये अशी मेकॅनिझम त्या ठिकाणी असते की ज्या मेकॅनिझममध्ये मुळे जे आहे ते कुठल्याही प्रकारे किल होत नाही, ठीक आहे. क्रॉप जे आहे ते किल होत नाही. पण तेच जर का आपण बघितलं तर वीड जे आहे ते काय होईल, ते पूर्णपणे मरून जाईल. का तर त्याच्यामध्ये ती पर्टिक्युलर मेकॅनिझम प्रॉपर नसेल. बघा इथं तेच दिलं, वेन अ मिक्स्ड पॉप्युलेशन ऑफ अ क्रॉप अँड वीड प्लांट्स ज्यावेळेस उभी असेल, इट इज एक्सपोज टू हर्बिसाइड, वीड प्लांट्स काय करतात, दे गेट किल्ड अँड द क्रॉप प्लांट्स आर नॉट किल्ड. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज ट्रू सिलेक्टिव्हिटी. आता दिस सिलेक्टिव्ह किलिंग ऑफ द वीड्स मे बी ड्यू टू द जेनेटिक और मॉर्फोलॉजिकल त्या ठिकाणी किंवा फिजिओलॉजिकल डिफरन्सेस असू शकतात, राईट. तर त्यामुळे जे आहे क्रॉप प्लांट्स वाचतात आणि वीड प्लांट जे त्या किल होत असतात. एक्झाम्पल इथे दिले बघा, राईस आणि इकायनोक्लोआ. आता हे दोन जे आहेत हे बघायला गेले तर मॉर्फोलॉजिकली कसे सिमिलर आहेत, राईट. इकायनोक्लोआ स्पीसीज आणि राईस हे दोन्ही जवळपास सिमिलर दिसतात. पण ॲप्लिकेशन ऑफ प्रोपॅनिल हर्बिसाइड ज्यावेळेस आपण करतो तर ते काय करतं, इकायनोक्लोआ जे की वीड आहे याला किल करतं पण राईसला किल करत नाही. असं का बरं, कारण की विच इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ ॲरिल ॲसिल अमायडेज एन्झाईम. ॲरिल ॲसाईल जे की अमायडेज नावाचं एन्झाईम आहे हे काय आहे, क्रॉपमध्ये प्रेझेंट आहे, हे राईसमध्ये प्रेझेंट दिसतं. आणि त्याच्यामुळे इन हाय कॉन्सन्ट्रेशन ॲज कम्पेअर्ड टू द वीड. आणि त्याच्यामुळे जे आहे ह्या एन्झाईममुळे काय होतं, जे काही विडीसाईड आहे काय आहे, जे की विडीसाईड आहे त्याला त्या ठिकाणी काय त्याचं टॉक्सिसिटी जी आहे त्याची टॉक्सिसिटी न्यूट्रल करण्याचं काम प्लांटमध्ये
हे एन्झाईम आपल्याला करताना दिसून येतं. ओके, अशा पद्धतीने म्हणून राईस क्रॉपला जे आहे ते काय मिळतं, ट्रू सिलेक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला मिळलेली दिसते. आता बघा कोणकोणते फॅक्टर्स आहे की ज्याच्यावरती सिलेक्टिव्हिटी त्या ठिकाणी डिपेंड करेल, बरोबर आहे. तर सगळ्यात पहिलं बघा स्टेज. ओके, स्टेज काय आहे वीड प्लांटची किंवा एज काय आहे वीड प्लांटचं. असं नेसेसरी नाही की पर्टिक्युलर जर एखादा हर्बिसाइड काय आहे, एक हर्बिसाइड आहे आणि ते त्या ठिकाणी जर ज्यावेळेस वीडचं प्लांट लहान असतं ना त्यावेळेस जर तुम्ही याच्यावरती स्प्रे केलं तर त्याला किल करू शकतं. पण जर का हे वीडचं प्लांट एक लेवलपर्यंत खूप जेव्हा मोठं झालं, ठीक आहे, तर नॅचरली वीड प्लांटमध्ये पण काय होतं, त्या ठिकाणी टर्जिडिटी त्या ठिकाणी येते, स्टर्डीनेस त्या ठिकाणी याच्यामध्ये येतो, काय येतो, स्टर्डीनेस येतो. आणि अशा वेळेला बरेचसे हर्बिसाइड जे आहेत याला फवारून सुद्धा हे किल होत नाही लवकर, अशी पण त्या ठिकाणी मेकॅनिझम असते. त्यामुळे प्रॉपर स्टेज ऑफ वीड प्लांट काय आहे त्याच्यावरती पण जे आहे सिलेक्टिव्हिटी जी आहे ती डिपेंड करते. किलिंग ऑफ द वीड्स विथ द अप्लाइड हर्बिसाइड इज मोर वेन दे आर स्प्रेड ऑन ॲक्टिव्हली ग्रोईंग वीड्स. ओके, जे की ॲक्टिव्हली ग्रोईंग नवीन जे वीड्स असतात जे की फास्ट ग्रो करत असतात, राईट, त्यांच्यावरती जर का फवारलं तर ती इझिली त्याला किल करू शकतात. सो अपटेक अँड द ट्रान्सलोकेशन ऑफ हर्बिसाइड विल बी मोर बाय द ॲक्टिव्हली ग्रोईंग वीड्स ड्यू टू द सक्युलंट टिश्यूज. काय असतात बघा, सुरुवातीला काय असतं, जेव्हा प्लांट लहान असतं एखादं वीडचं त्याच्यामध्ये काय असतं, सक्युलंट टिश्यूज असतात, राईट. त्या ठिकाणी ते हर्बसारखं त्या ठिकाणी आपल्याला प्लांट दिसून येतं. आणि जसं जसं प्लांट त्या ठिकाणी नंतर मोठं होतं तर ते काय होतं, ते श्रबसारखं दिसायला लागतं, ते जरगट व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे त्याची जी काही फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे ती नंतर त्या ठिकाणी लवकर रिस्पॉन्ड करत नाही, राईट. श्रब झाल्यावरती झाडाला एक प्रकारे प्रोटेक्शन मिळतं अगेन्स्ट दी वेडीसाईड. त्याच्यामुळे जेव्हा ते हर्ब असेल, जेव्हा त्याच्यामध्ये सक्युलंट टिश्यू जास्त प्रेझेंट असेल, अशा वेळेला स्प्रे केलं तर इझिली काय होतं, हर्बिसाइड ते त्याच्या प्लांटच्या आतमध्ये त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करतं आणि त्याच्यामुळे ते किल होऊन जातं. सो अंडर सच सिच्युएशन देर विल बी मोर अपटेक ऑफ हर्बिसाइड्स बाय द रूट्स, hence more translocation and plant will die quickly due to the rapid movement of herbicide to the target site. त्याच्यामुळे जे यंग त्या ठिकाणी वीड्स असतात त्यांना आपण हर्बिसाइडने किल करणं थोडं इझी जातं कम्पेअर्ड टू द खूप जास्त एज असणारं, खूप जास्त दिवसाचं मोठं झालेलं वीड जर असेल त्याला कंट्रोल करणं त्या ठिकाणी अवघड जातं. देन सेकंड पॉईंट वी हॅव दॅट इज द मॉर्फोलॉजिकल डिफरन्सेस असू शकतात, राईट. पहिलं आपण बघितलं की कुठल्या स्टेजला त्या ठिकाणी वीड आहे, कुठलं किती एज आहे त्या वीडचं. त्याच्यानंतर मॉर्फोलॉजिकलमध्ये पण डिफरन्सेस असू शकतात. ते कसे बघा बरं आता, की इन जनरल ब्रॉड लिव्ड जे की वीड असतील, काय असेल, ब्रॉड लिव्ड वीड्स असतील ड्यू टू मोर लीफ एरिया. आता आपल्याला माहिती आहे ब्रॉड लिव्ड वीड्स म्हणजे ब्रॉड लीफ म्हणजे कसं, असं त्याचं लीफ असतं, बरोबर आहे. आणि याचा एरिया कसा मग जास्त मिळतो कम्पेअर्ड टू एखादं त्या ठिकाणी काय असेल, असं मोनोकॉटचं जर का पान असेल, ओके, मोनोकॉटचं जर का पान असेल ग्रासेसमध्ये तर ते कसं असतं, असं आपल्याला दिसून येतं, राईट. ग्रासेसमध्ये असं पान असतं आणि जे की डायकॉट आहे, डायकॉटमध्ये आपल्याला असं दिसतं ब्रॉड लिव्ड वीड, ब्रॉड लिव्ड वीड. तर नॅचरली सरफेस एरिया कुठे जास्त आहे, ह्या ब्रॉड लिव्ड वीडमध्ये जास्त आहे. सो मोर सरफेस एरिया आहे आणि मोर ॲप्रोप्रिएट लीफ अँगल पण त्याचा इझिली मिळतो. इट रिसिव्ज मोर अमाऊंट ऑफ अप्लाइड हर्बिसाइड आणि त्याच्यामुळे काय होतं, इट गेट्स मोर ससेप्टेबल दॅन द ग्रासी टाईप वीड्स whose position with the stem is vertical during the initial stages which intercept less herbicide. बघा, जे की ग्रासेस असतं ना, ग्रासेसचं तुम्ही जर बघितलं कसं असतं, ही मध्ये समजा एक टेंडर स्टेम असते आणि याच्यावरती मग असं त्या ठिकाणी आपल्याला ग्रासेसचं लीफ दिसतात, बरोबर आहे. असे एकंदरीत आपल्याला ग्रासेसचे लीव्स दिसतात. त्याच्यामुळे आता मला सांगा, याच्यावर ज्यावेळेस हर्बिसाइड त्या ठिकाणी स्प्रे केल्या जाईल तर याच्या काही भागांवरती पडेल, काही इथे जर पडला तर तो इकडून त्या ठिकाणी ड्रॉप होऊन जाईल. त्यानंतर याची विड्थ त्या ठिकाणी काय असते, कमी असते, राईट. आणि त्याचा ग्रोईंग पॉईंट जो असतो, ओके, जे की ग्रासेसमधला जो की ग्रोईंग पॉईंट जो असतो ना, मधला जो टिप असतो तो याच्यामध्ये एकदम आतमध्ये लपलेला असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे त्या ग्रोईंग पॉईंटवरती जर पडलं तर त्या ठिकाणी प्लांट लवकर किल होऊ शकतं. पण तो मध्ये त्या ठिकाणी असल्यामुळे काय होतं की ते इझिली जो आहे तो हर्बिसाइडला एक्सपोज होत नाही आणि त्याच्यामुळे त्या प्लांटला एक प्रकारे प्रोटेक्शन मिळतं आणि त्याच्यामध्ये लवकर जास्त हर्बिसाइड जे आहे ते ॲक्ट होऊ शकत नाही. तेच बघा ब्रॉड लिव्डचं प्लांट कसं असतं, ब्रॉड लिव्डचं प्लांट असं असेल की इकडे एक लीफ, इकडे एक लीफ असेल, ठीक आहे. अजून इकडे आपण घेऊ काही अजून एक्स्ट्रा लीव्ज असे आता, आणि इथे जो असेल याचा ग्रोईंग पॉईंट जो आहे तो असा ओपन असतो, ठीक आहे. आणि इथे छोटंसं एक लीफ असेल आलेलं असेल, ठीक आहे. आता याचा ग्रोईंग पॉईंट कसा आहे, उघडा आहे. हर्बिसाइड ज्यावेळेस याच्यावरती स्प्रे होईल नॅचरली याचं ग्रोईंग टिप ते काय होतं, एक्सपोज झालेलं असतं त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट याचं लीफचा अँगल बघा पूर्णपणे हॉरिझॉन्टल असतो. याचा लीफ बघा कसं हॉरिझॉन्टल आहे का नाही, बरंचसं लीफ जे ते व्हर्टिकल असतं, राईट. त्याच्यामुळे जे आहे ग्रासेसमध्ये जे आहे इंटरसेप्शन जे आहे ते कमी होतं, हर्बिसाइड त्याच्यावरती प्लांटच्या सरफेसवर कमी टिकतं कम्पेअर्ड टू दिस डायकॉट्स किंवा कम्पेअर्ड टू दिस ब्रॉड लिव्ड वीड्स.
राईट. त्याच्यामुळे ब्रॉड लीफ जे काही वीड्स असतील ते तशा पद्धतीने लवकर किल होतात असं इथे आपल्याला सांगितलं आहे. तर अशा मॉर्फोलॉजिकल डिफरन्सेसमुळे पण काय आहे, सिलेक्टिव्हिटी अफेक्ट करते. सेकंडली बघा, वीडचे जे प्लांट्स असतात विथ स्मूथ लीफ स्ट्रक्चर, कसं आहे, स्मूथ जर का पानाचं जर स्ट्रक्चर असेल, इट रिटेन्स लेस स्प्रे फ्लुइड ॲज कम्पेअर्ड टू द वीड प्लांट्स विथ रफ लीफ सरफेस. तुम्ही जर का वीड्सवरती बघितलं असेल तर वीड्सवरती तुम्हाला असे बारीक बारीक काटे 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 असे हेर आलेले दिसतात. ओके, ते काय असतात, ट्रायकोम्स असतात. काय असतात, ट्रायकोम्स असतात. त्या ट्रायकोम्समुळे काय होतं की कमी पाण्यामध्ये पण जगण्यासाठी त्यांना एक स्टर्डीनेस त्या ठिकाणी त्या प्लांट्समध्ये आलेला असतो. पण तेच काय करतं किंवा त्याचा जो की लीफ सरफेस आहे तो कसा असतो, रफ असतो. आणि आपला क्रॉपचा कसा असतो, थोडासा स्मूथ लीफ सरफेस असतो. आता हाच काय करतो, हाच त्यांच्या मरणाचं कारण ठरतो. कसं, कारण की वीड प्लांट्सला कसं भेटतं त्या ठिकाणी, वीड प्लांट्स विथ अ स्मूथ लीफ सरफेस जर असेल तर तसे जे काही असेल तर ते काय करतात, ते त्या ठिकाणी जगू शकतात. कारण त्याच्यावरनं काय होतं की विडीसाईड पडलं की ते लगेच वाहून जाऊ शकतं. पण असे वीड प्लांट्स की ज्यांचं रफ लीफ सरफेस आहे तर त्याच्यावर काय होतं, जास्त त्या ठिकाणी जे काही फ्लुइड आहे, राईट, जे काही विडीसाईड आहे ते जास्त टिकून राहतं. आणि रफ लीफ सरफेसवर जास्त हर्बिसाईड टिकलं म्हणजे ॲब्झॉर्प्शन जास्त झालं, आणि ॲब्झॉर्प्शन जास्त झालं म्हणजेच काय होईल, तर तसे जे आहेत ते लवकर किल होण्यासाठी त्या ठिकाणी पात्र ठरतात. राईट, तसे वीड्स लवकर किल होतात मग ज्याचा लीफ सरफेस रफ असेल. प्रेझेन्स ऑफ स्मॉल अँड थिन प्युबिसन्स हेल्प्स इन द इम्प्रूव्हिंग द ॲक्शन ऑफ हर्बिसाइड्स. राईट, त्याला काय म्हणतात, प्युबिसन्स. प्युबिसन्स म्हणजे काय, ट्रायकोम्स. मी जे तुम्हाला म्हणलं ना की बारीक बारीक केस जे आपल्याला लीव्सवरती आलेले दिसतात ते, तर त्याला आपण ट्रायकोम्स पण म्हणतो किंवा प्युबिसन्स म्हणतो. देन अपार्ट फ्रॉम द लीफ काय आहे, अपार्ट फ्रॉम द लीफ स्टेम ऑफ द प्लांट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द सेलेक्टिव्हिटी. स्टेम जे आहे विथ अ थिन बार्क ॲब्झॉर्ब्स मोर हर्बिसाइड दॅन द स्टेम विथ अ थिक बार्क. हे कळालं तुम्हाला की ज्याची बार्क जी आहे ती कशी थिन असेल, तर थिन, आता आपल्याला माहिती आहे की सेलवॉल जे आहे, सेलवॉल काय असते त्या ठिकाणी नॉन लिव्हिंग असते, त्याच्यामधून जे आहे इझिली कुठली गोष्ट पेनिट्रेट होत नाही. राईट, आणि तेच बघा आता इथे काय थिन बार्क आहे म्हणजे काय, इथे सेल मेम्ब्रेन इझिली एक्सपोज होतं कम्पेअर्ड टू द थिक बार्क. त्याच्यामुळे जे आहे इझिली जे आहे ते अपटेक कुठे होणार आहे हर्बिसाइडचं, जिथे थिन बार्क असेल, जिथे टेंडरनेस त्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसून येईल. देन अजून बघा, फिजिओलॉजिकल फॅक्टर्समध्ये काय येतं की द फंडामेंटल प्रिन्सिपल इज दॅट मोर टॉक्सिकंट, म्हणजे जेवढं जास्त हर्बिसाइड जे आहे इट शुड रीच द साईट ऑफ ॲक्शन इन ॲक्टिव्ह फॉर्म इनसाइड द टार्गेट प्लांट्स दॅन इन द नॉन टार्गेट प्लांट्स. आता बेसिक काय जी काही मेकॅनिझम आहे तर ती अशीच आहे की जे की ज्या काही आपले वीड प्लांट्सला आपल्याला किल करायचं आहे, बरोबर आहे, वीड प्लांट्सला जे आपल्याला किल करायचं आहे तर ह्या प्लांटमध्ये जे आहे विडीसाईड ते काय झालं पाहिजे, ते जास्त प्रमाणामध्ये याची टॉक्सिसिटी गेली पाहिजे. राईट, आणि क्रॉप प्लांट जे असतील तर क्रॉप प्लांटमध्ये काय झालं पाहिजे, कमी विडीसाईड गेलं पाहिजे. राईट, किंवा कमी त्याची टॉक्सिसिटी गेली पाहिजे. मग अशा फॉर्ममध्ये पण काय होतं, क्रॉप प्लांट जे ते वाचून जातं आणि वीडचं जे प्लांट आहे ते मरतं. सो द सिलेक्टिव्ह मेकॅनिझम मे अकर ड्यू टू द 4 ॲस्पेक्ट्स. आता 4 इथे ॲस्पेक्ट्स दिलेत की ज्याच्यामुळे जे आहे सिलेक्टिव्हनेस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पहिलं बघा, डिफरन्शियल रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ हर्बिसाइड, की हर्बिसाइड जे ॲब्झॉर्ब केलं जातं ते काय होतं, कमी जास्त रेट. आत्ता आपण बघितलं की त्या ठिकाणी ब्रॉड लीफ वीड जर का असेल, राईट, त्या ब्रॉड लीफच्या पानावरती काय आहे, इझिली त्या ठिकाणी हर्बिसाइड जास्त टिकून राहतं कम्पेअर्ड टू द दिस ग्रासी वीड्स. राईट, त्याच्यामुळे काय होतं, कमी जास्त प्रमाणामध्ये ॲब्झॉर्प्शन ऑफ हर्बिसाइड होतं. त्यानंतर डिफरन्शियल रेट ऑफ ट्रान्सलोकेशन ऑफ हर्बिसाइड. ठीक आहे, आता हर्बिसाइड समजा प्लांटमध्ये एंटर जरी केलं तरीसुद्धा त्याची जी की मोबिलिटी आहे, काय आहे, मोबिलिटी ऑफ त्या हर्बिसाइडची जी की मोबिलिटी आहे त्या प्रत्येक प्लांटमध्ये ती त्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. वीड प्लांटमध्ये फास्टमध्ये ते काय होतं, मूव्ह होतं, आणि तेच त्या ठिकाणी क्रॉप जर का असेल तर क्रॉपमध्ये कसं स्लो त्या ठिकाणी मूवमेंट याची होत असते किंवा इमोबाईल त्या ठिकाणी राहून जातं हर्बिसाइड. सो तिसरा आहे डिफरन्शियल रेट ऑफ डिॲक्टिव्हेशन ऑफ अप्लाइड हर्बिसाइड. म्हणजे डिॲक्टिव्हेशन म्हणजे काय की जे की डिग्रेडेशन होत असतं. ओके, आता एकदा प्लांटमध्ये गेलं की प्लांट पण प्रयत्न करेल ना की त्याच्यामध्ये जे काही टॉक्सिक गोष्ट आलेली आहे त्याला त्या ठिकाणी डिॲक्टिवेट करण्याचं काम करेल, बरोबर आहे. जो की बॉम्ब आहे, आता आपल्याला कळालं की बॉम्ब आपल्या आता बॉडीमध्ये आहे, राईट, त्याला डिफ्यूज करण्याचं काम प्लांट तर करेल ना. त्याच्यामुळे तर ती जी डिॲक्टिव्हेशनची जी की डिग्रेडेशनची मेकॅनिझम आहे ती क्रॉप प्लांट्समध्ये जी आहे ना ती फास्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तेच बघितलं आपण वीडमध्ये जी आहे तर ती कशी आहे, ती स्लो असते, आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी वीड प्लांटला जर का तो बॉम्ब डिफ्यूज नाही करता आला तर नॅचरली काय होतं, वीड त्या ठिकाणी किल होऊन जातं. तो काही बॉम्ब फुटला की फुटला. राईट, तर एकंदरीत असे आपल्याला डिफरन्शियल रेट हा दिसून येतो ऑफ दी डिॲक्टिव्हेशन ऑफ दी अप्लाइड हर्बिसाइड्स. चौथी काय मेकॅनिझम बघा की प्रोटोप्लाझ्मिक जो रेझिस्टन्स आहे टू स्पेसिफिक हर्बिसाइड.
म्हणजे डिफरन्शियल मेटाबॉलिक प्रोसेसेस पण असतात. म्हणजे बेसिकली प्रत्येक प्लांटचं जे काही आतलं सायटोप्लाझम असेल, प्रोटोप्लाझम असेल, त्याच्यामध्येच एक जेनेटिकली काय असेल, एक प्रकारे प्लांटला एक प्रकारे काय म्हणतो आपण, एक ॲबिलिटी आहे की त्या ठिकाणी विडीसाईडला मुळे ते किल होणार की किल नाही होणार, राईट. तर असे बेसिकली 4 आपल्याला प्रोसेसेस त्या ठिकाणी दिसून येतात. देन डिफरन्शियल ॲब्झॉर्प्शन जे आहे हर्बिसाईडचं, त्यामध्ये बघा की ॲब्झॉर्प्शन, आता कुठली गोष्ट ॲब्झॉर्ब करणं म्हणजे काय, इट इज द मुवमेंट ऑफ हर्बिसाईड फ्रॉम द सरफेस ऑफ द प्लांट सिस्टम इन अ लिमिटेड झोन. बरोबर आहे की प्लांटमध्ये काय होणार, ते आतमध्ये त्या ठिकाणी शिरणार, एंटर करणार हर्बिसाईड. सो फोलियर जे की ॲप्लाइड हर्बिसाईड असतील, दे आर ॲप्लाइड मोस्टली थ्रू द लिव्स. बरोबर आहे, लिव्समधून जे आहे हे फोलियर ॲप्लाइड हर्बिसाईड एंटर करणार. वेअर सॉईल ॲप्लाइड हर्बिसाईड काय करणार, ते रूट्समधनं एंट्री मिळवणार, राईट. रूट्समधनं त्याचा अपटेक होणार नॅचरली. सो ॲब्झॉर्प्शन जे असेल ऑफ हर्बिसाईड फ्रॉम द सॉईल बाय द रूट्स, त्याच्यामुळे काय होतं, स्वेलिंग सीड्स आहे, त्यानंतर इपिकॉटिल आहे, कोलियोप्टाईल आहे, हायपोकोटिल आहे, असं बेसिकली याच्यामधून जे आहे ते ॲब्झॉर्प्शन व्हायला सुरुवात होईल हर्बिसाईडचं सॉईलसाठी, ठीक आहे, सॉईल ॲप्लाइडवाल्यांसाठी. देन फोलियरचं जर ॲब्झॉर्प्शन जर आपण बघितलं, इट इन्व्हॉल्व्स द एंट्री ऑफ हर्बिसाईड. काय आहे याच्यामध्ये, जी की हर्बिसाईडची एंट्री होती फ्रॉम द प्लांट सरफेस. बरोबर आहे, प्लांटच्या सरफेसवरून ती एंट्री कुठे होती, सायटोप्लाझममध्ये होती, ऑफ द इपिडर्मल सेल्स ऑफ द शूट्स. तर बेसिकली अशी जे की सॉईलमधनं एंट्री कशी होते, तर रूट्सच्या माध्यमातून होणार किंवा इपिकॉटिल, कोलियोप्टाईल वगैरे त्याच्यातनं होणार, आणि फोलियर ॲप्लिकेशन असेल तर लिव्समधनं होणार. देन अंडर फील्ड कंडिशनमध्ये जर आपण बघितलं तर डिफरन्शियल ॲब्झॉर्प्शन जे असेल हर्बिसाईड्सचं, इट मे अकर ड्यू टू मेनी रिझन्स. काय काय रिझन्स आहेत बघा, की सगळ्यात पहिलं आहे की प्लांट स्पीसीज मे डिफर इन दर मॉर्फोलॉजी. बरोबर आहे की प्रत्येक प्लांट कसं आहे त्या ठिकाणी वेगवेगळं दिसतं, प्रत्येकाची ग्रोईंग हॅबिट वेगळी असते. त्यानंतर हर्बिसाईड्स मे बी ॲप्लाइड ॲट डिफरंट टाइम्स बाय डिफरंट मेथड्स. आता वेगवेगळ्या मेथडने आपण हर्बिसाईड ॲप्लिकेशन करू शकतो, राईट. त्यानंतर यूज ऑफ अँटीडोट्स आहेत, ठीक आहे. आता एखादं हर्बिसाईड जर का क्रॉपला पण किल करते, काय करते, क्रॉपला पण किल करते आणि वीडला पण किल करते, ठीक आहे. तर अशा वेळेला काय करतात, त्याच्यामध्ये एक अँटीडोट टाकला जातो. काय टाकला जातो, अँटीडोट पण त्या सोल्युशनमध्ये टाकला जातो हर्बिसाईडच्या, की जेणेकरून ते अँटीडोट काय करतं, क्रॉपला त्या ठिकाणी मरू देत नाही पण वीडला मरू देतं, ठीक आहे. तर अशा प्रकारचे अँटीडोट असतील किंवा ॲड्झॉर्बेंट असतील, हे काय करतात, प्रिव्हेंट करतात हर्बिसाईडचं ॲब्झॉर्प्शन बाय द नॉन टार्गेट प्लांट्स. नॉन टार्गेट प्लांट कोणते असतात आपले, क्रॉप. बरोबर आहे, क्रॉपला वाचवायचं आहे आपल्याला. हर्बिसाईडचं जे काही फॉर्म्युलेशन असेल, इट मे डिफर इन दर ॲबिलिटी टू कॉन्टॅक्ट विथ द नॉन टार्गेट प्लांट्स. आता जी काही सिलेक्टिव्हिटी असेल, ठीक आहे, इट मे बी ड्यू टू वन ऑर मोर कॉम्बिनेशन ऑफ द प्रोसेसेस. आता याच्यामध्ये दिलं आहे बघा की डिफरन्शियल रेट ऑफ ट्रान्सलोकेशन कसं होणार हर्बिसाईडचं, की जे की हर्बिसाईड आपलं असेल, सो हर्बिसाईड्स आर ॲब्झॉर्ब्ड आयदर बाय द रूट्स ऑर द फोलिएज डिपेंडिंग अपॉन द टाईप अँड नेचर ऑफ हर्बिसाईड्स. आता जी काही साईट ऑफ ॲक्शन असेल ती कशी असेल, डिफरंट असेल. अँड दिस हर्बिसाइड्स आर एक्सपेक्टेड टू रीच ॲट द टार्गेट साईट बिफोर दे शो द टॉक्सिक इफेक्ट. ट्रान्सपोर्ट ऑफ हर्बिसाइड बेसिकली बघा 2 पद्धतीने आपल्याला होताना दिसतात. पहिलं आहे ॲक्रोपिटल. काय आहे ॲक्रोपिटल म्हणजे काय, की झायलमचे जे काही वेसल्समधनं त्या ठिकाणी ट्रान्सफर झालं, राईट, ट्रान्सलोकेशन झालं, त्याला आपण म्हणणार ॲक्रोपिटल. आणि दुसरं आहे बेसिपिटल म्हणजे थ्रू द फ्लोएम वेसल्स. आता वेन इक्वल अमाऊंट ऑफ हर्बिसाइड्स आर ॲब्झॉर्ब बाय द प्लांट्स अँड वीड्स, बट ट्रान्सलोकेशन रेट काय करेल, व्हॅरी करू शकतं, डिफरंट असू शकतं. बरोबर आहे. समजा एक डोंगर आहे, ठीक आहे, आणि काय आहे, एखाद्या तुम्ही टेबल टॉपवरती गेले, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी 2 कार आहेत, ठीक आहे. ही पहिली एक कार आहे ए आणि ही दुसरी एक कार आहे बी. आता ही, आणि इथून जे आहे ना, ही ते खाली एकदम खोल दरी आहे इकडे खाली, ठीक आहे, आणि हे आपण माउंटेनच्या प्लॅट्यूवरती, इथे माउंटेनचा प्लॅट्यू आहे. आता जसं की गाड्या त्या ठिकाणी इकडून इकडे जाणार, राईट, आणि इथे त्या ठिकाणी व्हॅली आहे, तर इथून जर का जी गाडी खाली लवकर पडली म्हणजे काय झालं, ती लवकर किल झाली. बरोबर आहे. तर नॅचरली अशीच गोष्ट आहे की त्या ठिकाणी ह्या एची स्पीड आणि बीची स्पीड, ज्या गाडीची स्पीड त्या ठिकाणी जास्त असेल, ठीक आहे, ज्या गाडीची स्पीड जास्त असेल नॅचरली ती गाडी जास्त पुढे जाणार, आणि व्हॅलीमध्ये पडली की नॅचरली ती काय होणार, त्या ठिकाणी ती उद्ध्वस्त होणार. बरोबर आहे. तर तीच गोष्ट एकंदरीत आपल्याला प्लांट्समध्ये बघायला मिळते की वेन द इक्वल अमाऊंट ऑफ हर्बिसाइड आर ॲब्झॉर्ब बाय द प्लांट्स अँड वीड्स, पण त्याचं ट्रान्सलोकेशन रेट जे आहे ते वेगळं असू शकतं. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, की लीफपासून, ओके, एखादं त्या ठिकाणी हर्बिसाइड आपण लीफवरती स्प्रे केलं तर लीफपासून त्याचं साईट ऑफ ॲक्शनपर्यंत जाण्यासाठी, ओके, साईट ऑफ ॲक्शन काय आता आपली इथे या खालच्या एक्झाम्पलमध्ये व्हॅली, ठीक आहे, म्हणजे या व्हॅलीपर्यंत काय होणार आहे, गेलं की तिथे डॅमेज होणार आहे. त्याच्यामुळे ही जी काही स्पीड आहे याची, की कोणतं त्या ठिकाणी जे की हर्बिसाइड आहे फक्त प्लांटमध्ये, क्रॉप प्लांटमध्ये लवकर ट्रान्सफर करेल की त्या ठिकाणी वीडमध्ये लवकर जाईल,
त्यानुसार पण आहे जे की डिफरन्शियल रेट जे आहे ट्रान्सलोकेशनचे त्याच्यानुसार पण किलिंग ॲबिलिटी जी आहे वीडची डिसाईड होते. वीडमध्ये शक्यतो जे आहे ते फास्टमध्ये जे आहे साईट ऑफ ॲक्शनकडे मूव्ह होतं हर्बिसाईड आणि किल करतं कम्पेअर्ड टू द क्रॉप प्लांट. एक्झाम्पल इथं दिलं आहे बघा, 2,4,5-T हे जे हर्बिसाईड याचं एक्झाम्पल आहे. इट इज मोर टॉक्सिक टू क्यूक्युमिस ट्रायगोनस दॅन 2,4-D. ठीक आहे, हे काय आहे जास्त टॉक्सिक आहे क्यूक्युमिस ट्रायगोनसला. ठीक आहे, 2,4-D पेक्षा. असं का? बिकॉज इट वॉज ट्रान्सलोकेटेड मच मोर रॅपिडली दॅन द 2,4-D कंपाऊंड. ठीक आहे, इनसाइड दी प्लांट्स. तर 2,4-D पेक्षा काय 2,4,5-T जे ते फास्टमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर होतं. फास्टमध्ये ट्रान्सलोकेट झाल्यामुळे काय होतं ते जास्त टॉक्सिक आहे. ओके, ते इझिली जे आहे वीडला किल करू शकतं. लाईकवाईज डिफरन्सेस इन द सिलेक्टिव्हिटी बिटवीन द शुगर केन जे की टॉलरंट आहे आणि बीन्स काय ससेप्टेबल आहे टू द 2,4-D. आता असं काय होतं ऑन द बेसिस ऑफ इट स्लो ट्रान्सलोकेशन इन शुगर केन अँड रॅपिड ट्रान्सलोकेशन इन द बीन्स. आता काय होतं बीन्समध्ये बघा त्या ठिकाणी एकदा लीफपासून ते साईट ऑफ ॲक्शनला जे की हर्बिसाईड आहे 2,4-D हे फास्टमध्ये ट्रान्सफर होतं. त्याच्यामुळे ऑफकोर्स फास्टमध्ये गाडी गेली म्हणजे काय होणार ती पहिले मरणार, बरोबर आहे. त्याच्यामुळे आणि जी त्या ठिकाणी गाडी हळूहळू जाते तर ही काय होऊ शकते मध्ये हळूहळू गाडीला त्या ठिकाणी ब्रेक पण मारू शकतो आपण, राईट, किंवा कदाचित त्याला पुढे जाऊन कोणतरी अडवू पण शकतं. त्यामुळे अशा पद्धतीने हे जे की आपलं क्रॉप प्लांट आहे हे वाचतं आणि वीड प्लांट जे आहे ते काय होतं किल होतं, राईट. तर अशी जे की ट्रान्सलोकेशनची त्याची जी स्पीड असेल त्याच्यावरती पण डिफरन्शिएशन आपण क्रिएट करू शकतो. देन ऑलवेज फास्टर ट्रान्सलोकेशन जे आहे डज नॉट मीन क्विक किलिंग. आता असं पण आहे बरं का की फास्टमध्ये ट्रान्सलोकेट होतं आहे म्हणजे प्रत्येक वेळा क्विकमध्ये तेच मरणार असं पण नाही आहे. काही याला एक्सेप्शन पण असू शकतात. इन सर्टन केसेस इट विल हेल्प द प्लांट्स इन इस्केपिंग स्पेसिफिक हर्बिसाईड ॲक्शन. ओके, त्यामुळे बघा की फॉर इन्स्टन्स इथे एक्झाम्पल दिलं आहे की डायफेनॅमाइड जे आहे हे सिलेक्टिव्ह आहे टू कॉन्व्होल्व्युलस अर्वेन्सिस बिकॉज इट इज ट्रान्सलोकेटेड इन हर्बिसाईड व्हेरी रॅपिडली फ्रॉम शूट टू द रूट्स वेअर इट गेट्स मेटाबोलाइज व्हेरी रॅपिडली इन द अवेना सटिवा. आता इथे एक वेगळं एक्झाम्पल आहे. यांनी काय सांगितलं की कधी कधी काय होतं की जे की फास्टमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलोकेट होतं आहे तर असंही नाही की प्रत्येक वेळा फास्टमध्ये ट्रान्सलोकेट झालं म्हणजे ते लवकर मरेलच. कधी कधी असं होतं की त्याची पळण्याची स्पीड एवढी जास्त असू शकते. ठीक आहे, सपोज इथे जर का काय आहे साईट ऑफ ॲक्शन आहे, ठीक आहे, आणि सपोज एकदम स्पीडने त्या ठिकाणी ते मॉलिक्यूल ट्रान्सलोकेट होतं आहे. ठीक आहे, आता इतक्या जास्त जर का त्याची स्पीड असेल तर नॅचरली साईट ऑफ ॲक्शनला पोचल्यावरती पण जे आहे तर इथे टॉक्सिक जे आहे त्याचं रिॲक्शन होण्यासाठी वेळ तर लागणार आहे. ठीक आहे, पण ते इतकं फास्टमध्ये याच्यातनं पण पुढे मूव्ह होऊन जातं की त्याला टॉक्सिक होण्यासाठी वेळच मिळत नाही. त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी ते मॉलिक्यूल कुठल्याही प्रकारे टॉक्सिसिटी प्लांटला कॉज करत नाही आणि ते प्लांट जे ते वाचून जातं. तर एकंदरीत असे वेगवेगळे आपल्याला मेकॅनिझम कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतात. डिफरन्शियल रेट ऑफ डिॲक्टिव्हेशन ऑफ हर्बिसाईड. आता बघा याच्यामध्ये काय की सिलेक्टिव्हिटी जी आहे इट इज प्रायमरीली अ फंक्शन ऑफ डिफरन्शियल रेट ऑफ डिॲक्टिव्हेशन. हर्बिसाईडची जी की सिलेक्टिव्हिटी असेल इट इज गवर्न्ड नॉट ओनली बाय डिफरन्शियल ॲब्झॉर्प्शन अँड डिफरन्शियल ट्रान्सलोकेशन बट ऑल्सो ड्यू टू डिफरन्शियल रेट्स. डिफरन्शियल म्हणजे काय की वेगवेगळं. ठीक आहे, एकाचं फास्ट असू शकतं एकाचं स्लो असू शकतं. ठीक आहे, त्याला आपण डिफरन्शियल म्हणतो. तर कमी जास्त जो की रेट असेल ऑफ डिॲक्टिव्हेशनचा ऑफ हर्बिसाईड ते काय करतं त्याच्यामुळे टार्गेट आणि नॉन टार्गेट प्लांट्स आपण डिफरन्शिएट करू शकतो, राईट. की जे की डिकम्पोजिशन आहे डिॲक्टिव्हेशन म्हणजे यालाच आपण डिकम्पोजिशन म्हणू शकतो. की जो की टॉक्सिक मॉलिक्यूल एकदा आपल्या प्लांटमध्ये गेला आहे, टॉक्सिक मॉलिक्यूल जो आहे हर्बिसाईडचा तो जो प्लांटमध्ये गेला आहे, आता नॅचरली प्लांटमध्ये गेल्यावरती या टॉक्सिक मॉलिक्यूलला जर का डिग्रेड कोणी जर करू शकलं, ठीक आहे, जो प्लांट याला लवकर डिग्रेड करेल, बरोबर आहे, तर नॅचरली त्याचं काय होईल त्याचं जे की लाईफ आहे ते काय होईल सेव्ह होऊन जाईल, राईट. आणि अशामध्ये जे आहे क्रॉप प्लांट जे आहे ते इझिली काय करतं या टॉक्सिक मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन करतं. वीडला जे ते ब्रेकडाऊन करता येत नाही त्याच्यामुळे जे आहे अशा पद्धतीने वीड काय करतं किल होऊन जातं. ओके, अ टॉलरंट प्लांट स्पीसीज जे आहे इट डिॲक्टिवेट्स द हर्बिसाईड मॉलिक्यूल रॅपिडली, बरोबर आहे. देन वेअर ॲज अ ससेप्टिबल जी की स्पीसीज असेल इट डिॲक्टिवेट्स इट स्लोली. आता ते स्लोली डिॲक्टिवेट करते म्हणून दिस डिॲक्टिवेशन मे बी अ प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम, रिव्हर्स मेटाबॉलिझम किंवा कॉन्ज्युगेशन. अशा पद्धतीने डिॲक्टिवेशन करू शकते. मेटाबॉलिझम म्हणजे काय, मेटाबॉलिझम म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन करायचं. ठीक आहे, एक मोठा टॉक्सिक मॉलिक्यूल होता याचे दोन आपण छोटे छोटे टॉक्सिक मॉलिक्यूलचे त्याचे आपण तुकडे करून टाकले. तुकडे केल्यामुळे काय झालं त्याची टॉक्सिसिटी कमी होऊन गेली. रिव्हर्स मेटाबॉलिझम पण एक असू शकते की हा जो की टॉक्सिक मॉलिक्यूल ज्याच्यापासून तयार झाला आहे, ठीक आहे, त्याला त्या जुन्या मॉलिक्यूलकडे पाठवून द्यायचं आणि त्याच्यामुळे त्याला नॉन टॉक्सिक क्रिएट करून द्यायचं. तिसरं एक त्याला आपण म्हणतो रिव्हर्स मेटाबॉलिझम. तिसरं काय कॉन्ज्युगेशन. कॉन्ज्युगेशन म्हणजे काय, हा जो की टॉक्सिक मॉलिक्यूल आहे
ओके, याच्यावरती काय करायचं, दुसरं त्या ठिकाणी एखादा मॉलिक्यूल येऊन चिपकून टाकायचं. ओके, ज्याच्यामुळे काय होईल, त्याचं स्ट्रक्चरच वेगळं होऊन जाईल आणि ते नॉन टॉक्सिक त्या ठिकाणी मग होऊन जाईल. ओके, इट विल गेट नॉन टॉक्सिक. तर असे 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. रिव्हर्स मेटाबॉलिझम जो आहे, इट इज अ इम्पॉर्टंट मोड ऑफ हर्बिसाइड इन डेसिपेशन. कन्व्हर्जन जे असेल ऑफ ॲक्टिव्ह हर्बिसाइड टू इनॲक्टिव्ह फॉर्म, जे की ॲक्टिव्ह हर्बिसाइड आहे ते काय होईल, इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल. इज मेटाबॉलिझम वेअर अ कन्व्हर्जन ऑफ इनॲक्टिव्ह टू ॲक्टिव्ह हर्बिसाइड, याला आपण म्हणणार रिव्हर्स मेटाबॉलिझम. राईट, हे कळालं तुम्हाला की जर का मेटाबॉलिझम म्हणजे काय, की ब्रेकडाऊन करणं, की ॲक्टिव्हला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करणं, त्याला ब्रेकडाऊन करण्याला मेटाबॉलिझम म्हणतो. आणि जर का आपण एखादा इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल आहे त्याला जर आपण ॲक्टिव्ह केला त्याला आपण म्हणणार रिव्हर्स मेटाबॉलिझम. देन मेटाबॉलिझम बघा आता काय इथे एकंदरीत, त्याला ज्याला आपण ब्रेकडाऊन म्हणतो. इट इन्व्हॉल्व्ज अ चेंज इन द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ अप्लाइड हर्बिसाइड इनसाइड द प्लांट. बरोबर आहे की एक जो की मॉलिक्युलर स्ट्रक्चर असेल जो की टॉक्सिक होता, याचं काय करणार, याचं स्ट्रक्चरच आपण जर का चेंज करून टाकलं प्लांटमध्ये गेल्यावर, ओके, पर्टिक्युलर एखादी रिॲक्शन झाली आणि त्याच्यामुळे याचं स्ट्रक्चर जर का चेंज होऊन गेलं तर याचं टॉक्सिसिटी चालल्या जाते. बरोबर आहे. सो इनसाइड द प्लांट इट yields ऑन फायटोटॉक्सिक कंपाउंड्स. दिस प्रोसेस इज मोर टॉलरंट, दिस इज मोर इन टॉलरंट प्लांट्स. द टॉलरन्स ऑफ द राईस टू बेनसल्फ्युरोन वॉज ड्यू टू द रॅपिड मेटाबॉलिझम. बघा, बेनसल्फ्युरोन काय आहे, एक विडीसाइड आहे. ओके, यांनी काय सांगितलं की अशा जे की विडीसाइड आहे तर काय करतं, जेव्हा आपण स्प्रे करतो याला क्रॉपवरती आणि वीडवरती, त्यावेळेस राईस क्रॉप जे याला काय करतं, अपटेक करतं. आणि अपटेक करून काय करतं, त्याच्यामध्ये जसं की ते विडीसाइड जातं की ते वीटचं जे की प्लांट आहे ते काय करतं, याला रॅपिडली जे आहे याचं ब्रेकडाऊन करायचं काम करतं इनसाइड द प्लांट. आणि त्याच्यामुळे राईस प्लांटला कुठल्याही प्रकारे धोका होत नाही आणि राईस प्लांट जिवंत राहतं आणि जे की बाकीचे वीड प्लांट्स आहेत ते मरून जातात. सेकंड आहे रिव्हर्स मेटाबॉलिझम, दॅट इज इनॲक्टिव्ह टू ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणं. इट इज अन एन्झामॅटिक बीटा ऑक्सिडेशन प्रोसेस, जिथे इंटरमिडिएट जो केमिकल कंपाऊंड जो आहे तो जास्त टॉक्सिक असतो दॅन द पॅरेंट कंपाऊंड्स. आणि तिसरं आहे आपल्याकडं ज्याची काय, कॉन्ज्युगेशन, म्हणजे कपलिंग ऑफ इंटॅक्ट हर्बिसाइड मॉलिक्यूल विथ सम प्लांटचं सेल कॉन्स्टिट्युएंट इन द लिव्हिंग प्लांट्स. म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं, हा जो एक टॉक्सिक मॉलिक्यूल आहे, हा जो काही टॉक्सिक मॉलिक्यूल त्या ठिकाणी आहे, याच्यावरती एखादा काय करतो, प्लांटमधला एखादा कॉन्स्टिट्युएंट दुसरा जो आहे तो येऊन त्याला चिपकतो. आता तो येऊन चिपकल्यामुळे काय होतं, नॅचरली याचं जे की टोटल स्ट्रक्चर असेल, राईट, याचं जे की मॉलिक्युलर लेवलचं जे की ॲक्टिव्हनेस आहे ती काय होते, लेस होऊन जाते. राईट, त्यामुळे टॉलरन्स ऑफ द ग्रासेस अँड कॉन्व्हल्व्हुलस अर्वेन्सेस टू 2,4-D. आता 2,4-Dला जे आहे तर ग्रासेस कुठल्या प्रकारे किल होत नाही. 2,4-Dमुळे फक्त जे डायकॉट्स आहे, जे की ब्रॉड लिव्ड वीड्सचे जे की आहे ते किल होतात. पण कॉन्व्हल्व्हुलस अर्वेन्सेस जे आहेत किंवा बाकीचे जे ग्रासेस जे आहेत ते कसे असतात, ते त्या ठिकाणी 2,4-Dला रेझिस्टंट असतात. ठीक आहे, त्याला ते टॉलरेट करू शकतात. दिस कॉन्ज्युगेट विथ ग्लुकोज अँड फॉर्म्स ग्लुकोसाइड बीटा डी ग्लुकोज इस्टर ऑफ द 2,4-D. त्याच्यामुळे असं याच्यामध्ये बाइंडिंग कॉन्ज्युगेशन झाल्यामुळे ग्रासेस कुठल्याही प्रकारे किल होत नाही 2,4-Dमुळे. मग पुढच्या याच्यामध्ये आहे प्रोसिजर, दॅट इज डिफरन्शियल प्रोटोप्लाझ्मिक रेझिस्टन्स, की प्रोटोप्लाझममध्येच अशी त्या ठिकाणी रेझिस्टन्सची मेकॅनिझम प्रेझेंट असते, की प्रोटोप्लाझम ऑफ डिफरंट प्लांट स्पीसीज डिफरिंग इन विथस्टँडिंग अबनॉर्मल डेफिशियन्सीज ऑर एक्सेस कॉन्स्टिट्युएंट्स दॅट मे बी इंड्युस्ड इन द प्रेझन्स ऑफ सम स्पेसिफिक हर्बिसाइड मॉलिक्युल्स. एक्झाम्पल इथे काय दिले बघा, की प्लांट शोज टॉलरन्स टू द डायलापॉन. ओके, डायलापॉन काय आहे, एक विडीसाइड आहे, त्याला काही प्लांट्स काय करतात, त्या ठिकाणी टॉलरन्स त्या ठिकाणी दाखवतात विच कॅन विथस्टँड पॅनोथेनिक ॲसिड डेफिशियन्सी. ओके, हे काय आहे, एक प्रकारचं विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचं हे उदाहरण. ठीक आहे, दॅट इज पॅन्थोनिक ॲसिड डेफिशियन्सी जी आहे, अँड इट रेझिस्ट द प्रेसिपिटेशन ऑफ द सेल प्रोटीन. आता पुढचे अजून काय बघा, सिलेक्टिव्हिटी असण्यासाठी कुठले कंपोनंट्स आहे, की इफ अ प्लांट पोजेसेस सम मेकॅनिझम्स टू एक्झिबिट टॉलरन्स टू अ गिवन हर्बिसाइड. पण याच्यामध्ये काय, दोन महत्त्वाचे जे ॲस्पेक्ट्स आहेत ते आपल्याला कन्सिडर करावे लागतात. तर पहिला आहे रेट ऑफ हर्बिसाइड. ठीक आहे, आता असं पण असतं जी की सिलेक्टिव्हिटी आहे ना ती या रेट ऑफ हर्बिसाइडमुळे पण व्हॅरी करते. ओके, म्हणजे असं नाही आहे की सपोज राईस क्रॉप आहे आणि याच्यामध्ये जे की आपले वीड्स आहेत जसे की इकायनोक्लोआ. ओके, इकायनोक्लोआ आहे. आता जर का आपल्याला एखादा पर्टिक्युलर विडीसाइड आपण स्प्रे करतोय, हे जर का आपल्याला सांगितलं असेल 5 ml पर 20 लिटर वॉटरमध्ये मिक्स करायचं आणि स्प्रे करायचं. ठीक आहे, आता आणि याच्यावर स्प्रे केल्यावरती मग काय होतं, राईस क्रॉप जो असतो त्याला माहिती आहे की 5 ml पर्यंत बाबा एवढी टॉक्सिसिटी मी सहन करू शकतो, त्याला डिग्रेड करू शकतो आणि मी जिवंत राहणार, पण इकायनोक्लोआ करू नाही शकणार, तर ते मरून जाणार. ओके, पण जर का असं विडीसाइडचं जर का तुम्ही प्रॉपर माप जर घेतलं नाही आणि सपोज याला जास्त घेतलं, किती घेतलं, 10 ml घेतलं तुम्ही 20 लिटर वॉटरमध्ये, बरोबर आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं विडीसाइडचं, तर अशा वेळेला तुम्ही ज्यावेळेस फवारशाल
त्यावेळेस राईस क्रॉप पण मरू शकतं, एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे राईस क्रॉपमध्ये पण ॲबिलिटी काय आहे की एक लेवलपर्यंतच हर्बिसाईड जे आहे त्याला मेटाबॉलिझम करून आपण ब्रेकडाऊन करू शकतो. जर का खूप जास्त हाय लेवलचं जर तुम्ही हर्बिसाईड मारलं तर जे की क्रॉप आहे, ठीक आहे, जो की क्रॉप आहे तो पण डॅमेज त्याला कॉज होऊ शकतं, त्याचं पण जे आहे मेटाबॉलिझम होऊन त्याचं ब्रेकडाऊन होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे जे विडीसाईड आहेत ते सांगितलेलं जो की रेकमेंडेड डोस असेल त्याचप्रमाणे त्याचं ॲप्लिकेशन करावं लागतं तंतोतंत. स्टेज ऑफ द प्लांट ॲट द टाइम ऑफ ॲप्लिकेशन इन इंड्युसिंग सिलेक्टिव्हिटी. तर कुठल्या स्टेज आहे प्लांटचं ते पण मॅटर करतं, बरोबर आहे, की कोणत्या वेळेला आपण फवारणी करायचं, त्याच्यामुळे सिलेक्टिव्हनेस त्या ठिकाणी येईल किंवा नाही येणार. रेट ऑफ हर्बिसाईड बघा की त्या ठिकाणी मी आत्ताच जे सांगितलं की डिफरंट जे की रेट आहेत तर ते महत्त्वाचं आहे. बघा, मोस्ट ऑफ द हर्बिसाईड लूज सेलेक्टिव्हिटी ॲट ओव्हर रेट्स ऑफ 0.5 to 1 kg पर हेक्टर. म्हणजे नॉर्मल डोसेसपेक्षा तुम्ही जर का फक्त अर्धा ते 1 किलो जरी हर्बिसाईडचा डोस वाढवला हेक्टरी तरीसुद्धा त्या ठिकाणी सिलेक्टिव्हिटी लूज होते आणि क्रॉप पण मरू शकतं. ओके. एक्झाम्पल इथं दिले बघा, डायकॅम्बा आणि मेटामिथ्रोनचं विच लूज द सिलेक्टिव्हिटी इवन फ्यू ग्राम्स पर हेक्टर. फक्त क्वचित ग्राम जरी त्या ठिकाणी जास्त जर का हेविडिसाईड टाकलं गेलं तर आपले क्रॉप प्लांट्स पण किल होऊ शकतात, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आणि ग्रोथ स्टेजेस ऑफ क्रॉप प्लांटचं बघा इथं उदाहरण काय दिलं आहे की सिमाझिन जे आहे मेजमध्ये आणि प्रोपॅनिल इन राईस. तर हे काय आहे, हर्बिसाईडला ठरलेल्याच स्टेजेसला जे आहे ते टॉलरेट करू शकतात. इथे एक अजून एक्झाम्पल काय बघा, इन मोस्ट केसेस ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ग्रोथ प्लांट्स काय करतात, रिस्पॉन्ड करतात डिफरंटली टू अ गिवन हर्बिसाईड. जसं की 2,4-D आहे. 2,4-D काय होतं, इट इज सेलेक्टिव्ह टू विंटर ग्रेन्स. ओके. म्हणजे जे की आपलं वीट वगैरे आहे जे की थंडीमध्ये रब्बीच्या सीझनमध्ये आपण ग्रेन लावतो त्याला कसं आहे, सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे त्या ग्रेनला हे किल करत नाही. ॲट फर्स्ट 3 to 6 लीफ स्टेजेस अँड डव स्टेजेस, या दोनच स्टेज अशा आहेत की ज्यावेळेस त्याला सिलेक्टिव्ह आहे. पण उरलेल्या जर का स्टेजमध्ये जर का तुम्ही 2,4-D फवारलं तर मॅल फॉर्मेशन पण येऊ शकते, लाईक ऑनियन लिफिंग, मिसिंग स्पाइकलेट इयर त्या ठिकाणी होऊ शकतं, रॅटेल इयर त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. इन बार्ले माल्टिंग क्वालिटी पण काय होऊ शकते, डिक्रीज होऊ शकते जर का 2,4-D जर अशा ससेप्टेबल स्टेजेसला अप्लाय केलं तर. त्याच्यामुळे प्रत्येक विडीसाईड, ओके, प्रत्येक विडीसाईड जे आपण अप्लाय करतो ते ठरलेल्या क्रॉपसाठी स्पेसिफिक तर आहे, इट इज क्रॉप स्पेसिफिक, बरोबर आहे. ऑल्सो इट इज स्टेज स्पेसिफिक, हे पण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. कोणत्या स्टेजला हे फवारायचं आहे ते पण महत्त्वाचं आहे. नाही तर राईस क्रॉपमध्ये एक चालतं म्हणून कोणत्याही स्टेजला फवारून नाही चालणार. त्यांनी जर सांगितलं आहे की अर्ली स्टेजलाच चालेल किंवा लेट स्टेजलाच चालेल, ओके, त्यावेळेलाच ते फवारले गेलं पाहिजे, नाही तर क्रॉप पण डॅमेज होऊ शकतं. आणि स्टेज स्पेसिफिक तर आहेच, पण त्यासोबत काय आहे, त्याचा डोस स्पेसिफिक पण ते आहे. काय आहे, डोस जो आहे त्याचा जो की रेट आहे त्या हर्बिसाईडचा तो पण त्याला पण स्पेसिफिक आहे. तो पण जरी तुम्ही चेंज केला तरीसुद्धा क्रॉप प्लांट पण जे आहे त्याला डॅमेज कॉज होऊ शकतो. राईट. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की ॲलिलोपॅथी म्हणजे काय. ओके. सो व्हॉट इज ॲलिलोपॅथी, जस्ट अ मिनिट. ओके. तर ॲलिलोपॅथी म्हणजे काय असतं की एक पर्टिक्युलर प्लांट आहे. काय आहे, एक पर्टिक्युलर प्लांट आहे. कोणतं प्लांट घ्यायचं, सनफ्लावर घेऊया, ठीक आहे, सूर्यफूल घेऊया. असं याचं काय एकंदरीत ते तुमचं फूल असतं सूर्यफुलाचं, ड्रॉइंग समजून घ्या. ठीक आहे. आणि याचे हे बेसिकली रूट सिस्टीम आहे. ठीक आहे. आता या सनफ्लावर क्रॉपमध्ये जे आहे ना एक असं ॲडॅप्टेशन आहे, खूप भारी ॲडॅप्टेशन आहे, त्याला म्हणतात ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टीज. ते काय करतं की याच्या रूट्समधनं आहे ना एक अशी एक्झुडेट्स बाहेर रिलीज करतं. काय रिलीज करतं, एक्झुडेट्स. ओके. म्हणजे त्या प्लांटमधलेच काही ॲलिलो केमिकल जे असतात, ओके, तर ते ॲलिलो केमिकल्स रिलीज करतं. ओके. आणि हे ॲलिलो केमिकल्स काय करतात की हे एकदा रिलीज झाले की ते ह्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे आहे ना तर ते दुसऱ्या जे की वीड प्लांट्स असतील, जे की वीड प्लांट्स ग्रो करत असतील तर त्याला त्या ठिकाणी हॅम्पर करतं, त्याची ग्रोथ जी आहे ती होऊ देत नाही, त्याला टॉक्सिसिटी कॉज करून त्याला मारून टाकतं किंवा मग त्याला उगूच देत नाही. ठीक आहे. त्याचं जर्मिनेशनच होऊ देत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, असं का बरं हे सनफ्लावर प्लांट करतं, का बरं एवढं हे टॉक्सिक आहे, कारण की त्याला स्वतःला जगण्यासाठीची ती एकंदरीत मेकॅनिझम आहे. त्याची इच्छा अशी असते की भाई मैं इधर रह रहा हूँ ना तो यहाँ पे कोई नहीं आएगा, समझ रहा है क्या, की एवढ्या जागेवरती फक्त मीच राहणार. ओके. आणि मी काय करणार, रूटमधून काय करणार, एक्झुडेट्स ॲलिलो केमिकल जे ते रिलीज करत राहणार. तर याची डेफिनेशन आता आपण बघूया काय आहे की ॲलिलोपॅथी रेफर्स टू द ऑल बायोकेमिकल इंटरॅक्शन्स
मग ते स्टिम्युलेटरी असू शकते किंवा इनिबिटरी असू शकते. ठीक आहे, एकतर ती वीडला किल पण करू शकते किंवा वीडला स्टिम्युलेट पण करू शकते अजून ग्रोथ करण्यासाठी. ठीक आहे, अमंग द प्लांट्स इन्क्लुडिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डेट्रिमेंटल इफेक्ट जो असतो ऑफ केमिकल्स ऑर एक्झुडेट्स प्रोड्युस्ड बाय वन लिव्हिंग प्लांट स्पीसीज ऑन जर्मिनेशन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द अदर प्लांट स्पीसीज और द मायक्रो ऑर्गॅनिझम्स शेअरिंग द सेम हॅबिटॅट. ओके, तर ते ॲलिलो केमिकल्स काय करतात, ते मायक्रो ऑर्गॅनिझमला पण डॅमेज कॉज करू शकतात किंवा काही मायक्रोब्स आहेत जे फक्त वीड्सलाच त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या प्लांटला डॅमेज करतात, आसपास त्याच्या दुसऱ्याला ग्रो होऊ देत नाही. राईट, तर अशी ती आहे ॲलिलोपॅथिक त्या ठिकाणी प्रॉपर्टी. आणि ॲलिलोपॅथिक ही जी प्रॉपर्टी आहे ही त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जी आहे, एक प्रकारे कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्यासाठीची एक त्याची ॲबिलिटी आहे प्लांटची. काय आहे, कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी जिंकण्याची एक ॲबिलिटी, कॉम्पिटिशनमध्ये विनिंग ॲबिलिटी जी आहे, दॅट इज ॲलिलोपॅथी इन द क्रॉप. So it refers to any direct or indirect inhibitory effect by the production of chemicals by the plant which can influence the growth and the development of another plant. तर याला आपण म्हणणार ॲलिलोपॅथी. सो फॉर वीड मॅनेजमेंट वी आर इंटरेस्टेड इन इनिबिशन ऑफ वन प्लांट. बरोबर आहे. आता बघा, आपण जेव्हा कधी वीड मॅनेजमेंट करतो, आपण जेव्हा कधी विडीसाईड फवारतो, आपला उद्देश काय असतो की वीड प्लांट जे आहे ते उगलं नाही पाहिजे किंवा उगलं तर खूप दबून राहिलं पाहिजे. ठीक आहे, त्याने कुठल्याही प्रकारे क्रॉपचं जे आहे यील्ड डॅमेज नाही केलं पाहिजे. ठीक आहे, तर किंवा क्रॉपच्या ग्रोथमध्ये हिंड्रन्स कॉज नाही केला पाहिजे. तर तेच तर ॲलिलोपॅथी करतं ना. ॲलिलोपॅथी काय आहे, आपण जे विडीसाईड फवारतो, ठीक आहे, आपण जे विडीसाईड फवारतो आणि वीडला आर्टिफिशियली कंट्रोल करतो. बरोबर आहे, पण ॲलिलोपॅथी काय करतं, ॲलिलोपॅथी प्लांट म्हणतं भाई मेरे को तेरी जरूरत नाही आहे. ठीक आहे, प्लांट काय म्हणतं, फार्मर्सला काय सांगतं, बाबा मला तुमची गरज नाही आहे, मी स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतो, मी पण काय आहे, मी पण कॉम्पिटिशनमध्ये विनिंग ॲबिलिटी आहे माझ्यामध्ये, पण काय आहे ॲलिलोपॅथिक ती प्रॉपर्टी आहे, मी पण ना CET असेल, JRF असेल, कुठली एक्झाम असेल, भाऊ मी पण क्रॅक करू शकतो. असं एकंदरीत हे क्रॉप जे आहे हे सांगत असतं. त्याच्यामध्ये ही जी ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टी आहे तर त्याच्यामुळे ते कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्याची त्याची एकंदरीत ॲबिलिटी, की आजूबाजूला किती पण प्लांट्स असू द्या, मी त्यांना सप्रेस करून जे आहे स्वतः ग्रो होईल, अशी एकंदरीत ही ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टी आहे. आता हे महत्त्वाचं आहे की ॲलिलोपॅथी जे आहे इट इज डिराईव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड्स. कोणत्या वर्ड्सपासून डिराईव्ह केलं आहे, लॅटिन वर्ड्सपासून हे डिराईव्ह केलेलं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, की हा जो वर्ड आहे हा कुठून आला, लॅटिन वर्डपासून आला आहे. ठीक आहे, सो कोणता लॅटिन वर्ड आहे, ॲलिलोन. ओके, ॲलिलोन म्हणजे काय, ऑफ इच अदर, आणि पॅथोज. ठीक आहे, पॅथोज म्हणजे काय, टू सफर. आपण पॅथॉलॉजीमध्ये म्हणतो ना पॅथोज. पॅथोज म्हणजे काय, की कुठले डिझीजचं आपण स्टडी करतो पॅथॉलॉजीमध्ये. बरोबर आहे, डिझीजचं स्टडी करतो. डिझीज म्हणजे काय आहे, की सफरिंग कंडिशन आहे. बरोबर आहे, एक अबनॉर्मल कंडिशन असते पॅथो म्हणजे. सो दॅट इज की एखादं त्या ठिकाणी असं केमिकल की ज्याच्यामुळे दुसऱ्याने सोडल्यामुळे काय झालं की आपल्याला सफर कॉज करावं लागतं, तर अशाला आपण ॲलिलोपॅथी असं म्हणतो. सो इट रेफर्स टू द केमिकल इनिबिशन ऑफ द वन स्पीसीज बाय अनदर. द सोर्स ऑफ ॲलिलोकेमिकल्स इन ॲग्रिकल्चरल फील्ड्स मे बी द वीड्स, क्रॉप्स अँड द मायक्रोब्स. आता बघा कुठकुठले क्रॉप्स जे आहेत ते ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टीज दाखवतात, तर हे नाव आहेत बघा. लुसर्न. लुसर्न माहिती आहे तुम्हाला, लुसर्न म्हणजे काय, त्या ठिकाणी आपल्याकडे गावाकडे जे की आपण प्राण्यांना काय फोडर म्हणून त्या ठिकाणी हा एक फेमस ग्रास आहे. राईट, फोडर ग्रास आहे. तर त्या लुसर्नमध्ये पण काय ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टीज आहे. राईस क्रॉप आहे, राईसमध्ये पण आहे. सोरगम, सोरगममध्ये काय आहे, सोरगमचे जर का त्या ठिकाणी जे की धांडे वगैरे असतात, ठीक आहे, म्हणजे जे की क्रॉप रेसिड्यू सोरगमचं जर का शेतावरती पडलेलं असेल तर हा क्रॉप रेसिड्यू कलेक्ट करून त्याला जाळून टाकावं लागतं किंवा त्या ठिकाणी कलेक्शन करून दुसरीकडे टाकावं लागतं. नाहीतर काय करेल, नेक्स्ट क्रॉप तुम्ही जे सोईंग करताय त्याची जर्मिनेशन जी आहे, त्याची जी की जर्मिनेशन जे आहे त्याला अफेक्ट करतं. ठीक आहे, जर्मिनेशन त्या ठिकाणी होऊ देत नाही दुसऱ्या क्रॉपचं. असं हे सोरगमचं क्रॉप रेसिड्यू त्या ठिकाणी असतं. बकवीट आहे, रेड क्लोवर आहे, स्वीट क्लोवर आहे, बार्ले आहे. बार्लेमध्ये पण चांगल्या प्रमाणावरती ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टी आहे. वीटमध्ये पण आहे. त्यानंतर ट्रायफोलियममध्ये पण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता या लुसनची एक गंमत सांगतो तुम्हाला. आमच्या घरी ना एक आमचं शेत होतं. काय होतं, एक आमचं शेत होतं. याच्यामध्ये आम्ही ना काय केलं, पहिलेपासून या अर्ध्या शेतामध्ये ना आम्ही काय करायचो, घास लावायचो. ओके, आमच्या घराच्या मागे एक तेवढी जागा होती. जे की आपले 4-5 जे की जनावरं घरी असतात, म्हशी, गाई, बैल, त्यांच्यासाठी आम्ही इथे घास लावलेला होता. कोणता घास लावलेला होता, लुसर्न लावलेला होता. कोणता होता, लुसर्न घास आम्ही लावलेला होता. ओके, हे मी तुला प्रॅक्टिकल गंमत सांगतो. आता या लुसर्न ग्रास आम्ही लावलं होतं, पण मग आम्ही एक दिवस ठरवलं अरे आपल्याकडे आंबे नाही आहे, तर मग आपण आंबे लावूया. ठीक आहे, मग मी आणि माझ्या पप्पांनी ठरवलं आपण आंब्याचे झाडं लावूया घराच्या मागे. ठीक आहे, थोडे घरच्या पुरते खाण्यासाठी पाहिजे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे, तर ते आंबे आम्ही लावायचं ठरवलं. मग आम्ही कलमा लावल्या. ठीक आहे, मग त्या पूर्ण शेतावरती आम्ही प्लॅन केले की आपल्याला आंबे लावायचे.
मग ठरलेले आम्ही डिस्टन्सवर वगैरे असे प्रॉपर चांगली व्हरायटी वगैरे आणली आणि आम्ही ते असे आंबे लावले. ठीक आहे, असे आम्ही काय केले, आता हे डॉट डॉट जे आहेत हे आंबे आहेत. ठीक आहे, आता जे काही आमचा घास होता, आता नॅचरली आपल्याला माहिती आहे की आंब्याची स्पेसिंग काय असते, ती जास्त असते. म्हणजे त्याच्या मध्ये मध्ये आपण काय तो घास जसा येत होता तसा राहू दिला, काही इश्यू नाही झाला त्याचा. ठीक आहे, आणि मग आपण आंबे लावले. आता याच्यात गंमत अशी झाली की तेव्हा मी होतो BSc ॲग्रीला. ओके, मे बी आपकी तरह भोला बच्चा था, मुझे भी ज़्यादा कुछ पता नहीं था. ठीक आहे, मग अशा वेळेला आम्ही आंबे लावले आणि काय झालं, 6 महिने वगैरे राहिले आणि नंतर इकडच्या भागातले हे जे आंबे होते ना, हे काय व्हायचे, वाळून जायचे. याचं प्रत्येक वेळा एकच कॅरेक्टर होतं, एक तर वाळून जायचे किंवा मग त्याची ग्रोथच नाही व्हायची. काही झाडं याच्यातले काय करायचे, हळूहळू वाळून जायचे आणि काही काही झाडं जे आहेत ना ते असे स्टंटेड ग्रोथ दाखवायचे. कसे दाखवायचे, स्टंटेड ग्रोथ, म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याची ग्रोथ होत नव्हती. आणि इकडचे आंबे मस्तपैकी बाबा मोठे होत आहे, खतं वगैरे तर आम्ही सगळ्यांना टाकतो. म्हणलं अरे झालं काय नेमकं. आम्ही एकदा तर एका आंब्याला खंदून पण बघितलं खाली की याला काही मुळीला काही याच्या रूट्सला वगैरे काही डॅमेज तर नाही झाला, एखादा पेस्टने अटॅक तर नाही केला, पण ते पण सगळं व्यवस्थित होतं. आणि नंतर मग असंच तुमच्यासारखंच त्या ठिकाणी मी एक जवळपास हे असं 1-1.5 वर्ष अशी गंमत चालली बरं का. आता 1 वर्ष गंमत चालली, मग नंतर हे काही जे रोपं वाळून गेले, मग आम्ही काय केलं, पुन्हा दुसरे रोपं आणले. आम्हाला वाटलं की त्या रोपामध्ये काही अडचण असू शकते किंवा मग काही झालं असेल, जातं एखादं प्लांट जे ते डॅमेज होतं. आम्ही पुन्हा खड्डे खणले, पुन्हा शेणखत वगैरे व्यवस्थित भरलं त्या ठिकाणी, खड्ड्यामध्ये कंपोस्ट भरलं, थोडं फर्टिलायझर दिलं आणि पुन्हा त्याच्यावर प्लांट लावलं. मस्तपैकी ह्युमिक ॲसिड वगैरे सोडलं. पण तरी पण तिथे आंब्याचं झाड जे आहे ना, नवीन जे रोप होते आम्ही आणलेले, ते शिलगायलाच तयार नाही तिथं. पुन्हा पण ते काय झालं, डॅमेज झाले, काही त्या ठिकाणी स्टंटेड ग्रोथ दाखवायला लागली. म्हणजे काहीच नाही, जसं लावलंय तसंच प्लांट तिथं टिकून राहिलं फक्त. ओके, किंवा काही जण त्यातले वाळले पण. म्हणलं आता काय गंमत झाली याच्यामध्ये. मग मी असंच तोपर्यंत असे मग दुसरं पण वर्ष गेलं. असं हे आम्ही एकदा त्या ठिकाणी पहिल्यांदा आंबे लावले, वर्षभर 6 महिने राहिले, मध्येच काही जळाले, मग पुढच्या वर्षी पुन्हा लावले, पुन्हा तेच झालं. आणि असं करत करत मी पण तुमच्यासारखं जवळपास 4th इयरपर्यंत आलो. काय आलो, 4th इयरपर्यंत आलो. आणि 3rd इयर 4th इयरच्या आसपास मी आलो आणि तेव्हा मग असंच माझ्या वाचनामध्ये हे आलं की ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टीज. आणि असंच तुमचं वाचता वाचता मला हे लुसन क्रॉप, मला पहिल्या दुसऱ्या नंबरलाच याचं एक्झाम्पल दिसलं. मग मी त्याला गुगल सर्च केलं आणि तेव्हा मला कळालं, अरे देवा, पाणी इथे मुरत आहे. इथे काय होतं की जे की लुसर्न घास होता, तर हा काय करायचा, दुसरं त्याच्या आसपास जे आहे कुठल्याही प्रकारे प्लांट उगू देत नाही. ठीक आहे, आणि लुसर्न घास कसा एकदम आपले मोठे मोठे बेडचे बेड असतात. मेथीचं आपण मेथी किंवा कोथिंबीर कशी लावतो तसे हे एकदम डेन्सली पॉप्युलेटेड हे असतं. आणि तसं लावलेलं असल्यामुळे काय झालं की खूप सारे प्लांट्स मिळून आहे ना ॲलिलोकेमिकल सिक्रेट करत होते एक प्रकारे सॉईलमध्ये, आणि म्हणून तिथे आंबे कधी आजपर्यंत आलेच नाही. मग आम्ही नेक्स्ट इयर काय केलं, त्याच्यानंतर मला ते कळालं, मग मी घरी सांगितलं. मग आम्ही एकंदरीत त्याला मग आम्ही पुन्हा एकदा त्याचं प्लॅनिंग केलं की आम्ही ते पूर्ण तिथला काय केला, घास काढून टाकला. ठीक आहे, खोल नांगरणी करून घेतली. उन्हाळ्यामध्ये त्याला 2-3 महिने नांगरलेलं शेतराव दिलं, एवढ्या भागातला अर्ध्या, जिथे आम्ही तो घास टाकलेला होता. आणि ते काढल्यानंतर मग आम्ही तिथे काय केलं, पुन्हा आंबे लावले. आणि आत्ता जाऊन कुठेतरी ते आंब्याला आंबे येतात आणि आम्ही ते केशर आंबे मग आता मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये खातो. तर अशी एकंदरीत ती आहे ॲलिलोपॅथीची माझ्या पर्सनल आयुष्यातली एक जी आहे स्टोरी आहे. तर असं ॲलिलोपॅथिक ज्या काही गोष्टी आहेत ह्या बऱ्याचदा शेतकऱ्यांना पण माहिती नसतात की कुठली गोष्ट त्या ठिकाणी ॲलिलोपॅथी कॉज करते का, कुठली नाही करत. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ॲलिलोपॅथिक जे की प्रॉपर्टीज असणारे क्रॉप्स आहेत, ओके, ॲलिलोपॅथिक जे की असे रिलीज करणारे जे की क्रॉप्स असतात, तर अशा क्रॉप्सचं तुम्ही जे आहे ना इंटर क्रॉपिंग करू शकत नाही. ठीक आहे, काय करू शकत नाही, इंटर क्रॉपिंग जे आहे अशाचं आपण शक्यतो काय केलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. कारण की काय होईल, जर का ए क्रॉप आहे, ठीक आहे, हा काय आहे, ॲलिलोपॅथिक क्रॉप आहे, हा असं तुम्ही याची रो त्या ठिकाणी लावली, आणि दुसरीकडे बी क्रॉप आहे जो नॉर्मल क्रॉप आहे दुसरा. आता हे त्या ठिकाणी ॲलिलोपॅथिक भामटं क्रॉप काय करतं की त्या ठिकाणी याच्यामधून ॲलिलोकेमिकल रिलीज करेल आणि या दुसऱ्या प्लांटला जे ते ग्रो होऊ देणार नाही, किंवा याचं जे यील्ड त्या ठिकाणी स्टंटेड वगैरे राहील, त्याचं ग्रोथ होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे नेहमी आपण जे आहे असे ॲलिलोपॅथिक क्रॉप जे आहे, एक तर केलं तर सोल प्लांटिंग करतो पूर्णपणे, त्याचंच शेत त्या ठिकाणी राहू द्यायचं, नाहीतर मग करायचंच नाही. ठीक आहे, अशी ती ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टीज असतात. फॅक्टर्स, आता बघूया आपण फॅक्टर्स काय. आता व्हरायटीज बघा, व्हरायटीज असेल, सो देअर कॅन बी ग्रेट डील ऑफ डिफरन्स इन स्ट्रेंथ ऑफ द ॲलिलोपॅथिक इफेक्ट्स बिटवीन डिफरंट क्रॉप व्हरायटीज. आता ॲलिलोपॅथिक प्रॉपर्टी फक्त काय ठरलेल्या क्रॉपसाठी नसते. काही काही व्हरायटीजमध्ये काय होतं, काही व्हरायटी टॉलरेट करू शकता, काही व्हरायटी नाही टॉलरेट करू शकत, त्यानुसार ते चेंज होतं. स्पेसिफिसिटी बघा, अ क्रॉप विच इज स्ट्रॉंगली ॲलिलोपॅथिक अगेन्स्ट वन वीड मे शो लिटिल ऑर नो इफेक्ट अगेन्स्ट दी अनदर. बरोबर आहे. ऑटोटॉक्सिसिटी, आता हे वेगळंच आहे, हे अजून कार्यकर्ता जरा वेगळंच आहे. काय आहे ऑटोटॉक्सिसिटी म्हणजे काय, याला म्हणतात सेल्फ. ऑटो म्हणजे काय, सेल्फ टॉक्सिसिटी.
म्हणजे इंसान ही इंसान का दुश्मन आहे, तशी गंमत झाली. तसंच इथं प्लांटमध्ये काय होतं की एक जर का प्लांट असेल, ठीक आहे, आता सपोज एक्झाम्पल घेऊ आपण सनफ्लावरचं, ठीक आहे. सनफ्लावरचं एक प्लांट आहे आणि दुसरं सनफ्लावरचं प्लांट इथे लावलं आणि आपण काय केलं, ह्या सनफ्लावरच्या प्लांटच्याच बाजूला एक दुसरं पण आपण एक अजून म्हणजे 2-3 बिया टाकल्या, दुसरं सनफ्लावरचं प्लांट आलं. तर हे पहिलं सनफ्लावरचं प्लांट काय म्हणतं, भाई मेरे इतने करीब नहीं आने का, काय म्हणतं, मेरे इतने करीब नहीं आने का, मैं जान ले लेता हूँ. त्यामुळे काय झालं की हे स्वतःच सनफ्लावर प्लांटने सनफ्लावर प्लांटला किल केलं. त्याला म्हणतात ऑटोटॉक्सिसिटी. काय म्हणतात त्याला, ऑटोटॉक्सिसिटी. म्हणजे स्वतःच्याच स्पीसीजला किल केलं. काय केलं, सेल्फ जे की स्पीसीज आहे त्याला काय केलं, किल केलं. की ते काय म्हणतं, बाबा माझ्या 30 मेरे दायरे के, ओके, मेरे दायरे के अंदर नाही आने का, एक ठरलेला जो माझा एरिया आहे त्याच्यामध्ये कोणीही दुसऱ्याने यायचं नाही, माझ्या स्वतःच्या पण त्या ठिकाणी स्पीसीजने यायचं नाही. तर याला आपण म्हणतो ऑटोटॉक्सिसिटी. ठीक आहे. सो ॲलिलोपॅथिक केमिकल्स मे सप्रेस सेम स्पीसीज. आता याचं बघा एक बेस्ट एक्झाम्पल आहे, लुसर्न इज पर्टिक्युलरली नोन फॉर दिस काइंड ऑफ ऑटोटॉक्सिसिटी. जे मी तुम्हाला मागच्या स्लाइडवर सांगितलं, लुसर्न जे की माझ्या आंब्याच्या झाडाला उगू देत नव्हतं, त्याच्यामध्ये सेल्फ टॉक्सिसिटीची पण एकंदरीत ऑटोटॉक्सिसिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो द टॉक्सिक इफेक्ट ऑफ द वीट स्ट्रॉ ऑन द फॉलोइंग वीट क्रॉप, हे पण त्या ठिकाणी आपल्याला एक ऑटोटॉक्सिक इफेक्ट दाखवून देतं. फॅक्टर्स अफेक्टिंग द प्रोडक्शन ऑफ ॲलिलोकेमिकल्स बघा काय आहेत, तर लाईट अफेक्ट करते ॲलिलोकेमिकल्सला. त्यानंतर मिनरलची डिफिशियन्सी असेल तर एखाद्या न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असेल ती पण त्या ठिकाणी ॲलिलोकेमिकलचं प्रोडक्शन अफेक्ट करते. ड्रॉट स्ट्रेस असेल, राईट, वॉटरचा स्ट्रेस असेल ते पण त्या ठिकाणी अफेक्ट करेल ॲलिलोकेमिकल्सच्या प्रोडक्शनला. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बघा की वेगवेगळे त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे काय होतं, स्ट्रेंथ ऑफ द ॲलिलोपॅथिक इफेक्ट आपल्याला दिसून येतो. राईट, जसं की सॉईल फर्टिलिटी असेल, लो सॉईल फर्टिलिटी जर असेल, इट इन्क्रीजेस द प्रोडक्शन ऑफ ॲलिलोकेमिकल्स. बरोबर आहे. आणि लो सॉईल फर्टिलिटी आली म्हणजे काय की त्या ठिकाणी स्ट्रेस कंडिशन प्लांटमध्ये आला. आता ज्यावेळेस स्ट्रेस कंडिशन येते, ओके, स्ट्रेस कंडिशन येणं म्हणजे काय की जे की ग्रोथ फॅक्टर्स आहेत, ओके. आता लो जर का त्या ठिकाणी फर्टाईल सॉईल आहे तर काय होईल, नॅचरली ग्रोथ जी आहे प्लांटची ती काय होईल, हॅम्पर होईल. बरोबर आहे. मग नॅचरली एक सपोज एक त्या ठिकाणी आपण काय केलं, एक जहाज आहे आणि या जहाजाला आपण समुद्रामध्ये सोडलं आणि याच्यामध्ये 3 माणसं आहेत. काय आहेत, 3 माणसं आहेत आणि हे तिघाचे तिघे काय आहेत, त्या बोटमध्ये आपण असं त्या ठिकाणी समुद्रात सोडून दिलं आणि त्यांच्याकडे खूप कमी जेवण आहे. ठीक आहे. आणि ते आता हरवलेत समुद्रामध्ये, कुठंच जाता येत नाही त्यांना. आता ते काय करतील, नॅचरली जे त्यांच्याकडे एक टोपलं भरून आपण जे काही जेवण दिलेलं आहे, आता ते सुरुवातीला मे बी 1-2 दिवस काय करतील, सगळे वाटून खातील. पण एक दिवस काय येईल की त्यांना कळेल, अरे जेवण संपत चाललंय, आपण मरून जाऊ अशाने. मग हे काय करतील, एक दुसऱ्यासोबतच भांडतील. काय करतील, एक दुसऱ्यासोबतच भांडतील. बरोबर आहे. तर हे काय झालं, एक प्रकारे ही स्ट्रेस कंडिशन आली ना. लो सॉईल फर्टाईल म्हणजे काय झालं की सॉईलमध्ये काय झालं, न्यूट्रिएंट्स कमी आहेत. मग त्या ठिकाणी हे काय एक दुसऱ्यासोबत भांडायला लागतात. तसंच प्लांटची पण गंमत होती की त्या ठिकाणी भलेही ते सेम स्पीसीज जरी असले प्लांटच्या, त्या काय करतात, एक दुसऱ्यासोबत कॉम्पीट करायला लागतात, एक दुसऱ्यासाठी टॉक्सिक बनतात. भांडणं म्हणजे काय, एक प्रकारे ॲलिलोकेमिकल्स रिलीज करायला लागतात. राईट. त्याच्यामुळे अशा स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये, अशा लो फर्टाईल सॉईलमध्ये ॲलिलोकेमिकल जास्त सिक्रेट होतात, कारण की त्यांना स्वतःला जगण्याची जी इच्छाशक्ती आहे ती त्या ठिकाणी टिकवायची असते. राईट. सो आफ्टर इनकॉर्पोरेशन ऑफ द ॲलिलोपॅथिक इफेक्ट, इट डिक्लाइन्स फास्टेस्ट इन वॉर्म वेट क्लायमेट्स अँड स्लोएस्ट इन द कोल्ड वेट कंडिशन. ओके. त्यामुळे जे की ॲलिलोपॅथिक जे की इफेक्ट असेल तर तो त्या ठिकाणी वॉर्म जर कंडिशन असेल त्याच्यामध्ये इझिली जे ॲलिलोपॅथिक केमिकल्स डिग्रेड होतात कम्पेअर्ड टू द कोल्डर कंडिशन्स. आता ॲलिलोपॅथीमध्ये बघा 2 प्रकारचे आपल्याला दिसून येतात. पहिला आहे ट्रू टाईप आणि दुसरी आहे फंक्शनल टाईप ॲलिलोपॅथी. ट्रू टाईप म्हणजे काय की द रिलीज इन टू द एन्व्हायरमेंट होतं ऑफ कंपाऊंड्स दॅट आर टॉक्सिक इन द फॉर्म विच दे आर प्रोड्युस्ड. ज्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस झालं आहे रूट्समधनं त्या ठिकाणी ते पर्टिक्युलर एन्झाईम, त्या फॉर्ममध्ये ते कसं टॉक्सिक आहे, त्याला आपण म्हणणार ट्रू टाईप ॲलिलोपॅथी. दुसरा आहे फंक्शनल टाईपची ॲलिलोपॅथी. इथे काय होतं, द रिलीज इन टू द एन्व्हायरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट इज टॉक्सिक ॲट अ रिझल्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बाय द मायक्रोब्स. म्हणजे एक प्लांट आहे, ठीक आहे, समजून घ्या, याच्या रूट्सने काय केलं, एक एक्झुडेट रिलीज केला. हा एक्झुडेट होता ए. आता हा ए काय करेल, हा जर का वीडला किल करत असेल ना, हा जर का वीडला टॉक्सिक जर का असेल तर याला आपण म्हणणार ट्रू ॲलिलोपॅथी, की भाई तू ट्रू ॲलिलोपॅथी. ओके, ट्रू ॲलिलोपॅथी. पण जर का हा एक जो आहे हा टॉक्सिक नाही आहे, काय होतं, याला बी येतो. काय येतो, बी म्हणजे काय, मायक्रोब्स. ठीक आहे. हे काय करतात, मायक्रोब्स येतात, या एला काय करतात, डिग्रेड करायचा प्रयत्न करतात. आता त्याला डिग्रेड करायचा प्रयत्न केला की काय होतं, मग या ए पासून काहीतरी वेगळंच सी, सपोज एखादा कंपाऊंड तयार झाला आणि हा सी कंपाऊंड जर का टॉक्सिक होत असेल, ठीक आहे, हा सी कंपाऊंड जर का ह्या मायक्रोबने ॲक्शन केल्यामुळे नंतर जर का टॉक्सिक होत असेल
हा सी कंपाऊंड, आणि त्यामुळे जर वीड उगू देत नसेल तर याला म्हणतात फंक्शनल टाईपची ॲलिलोपॅथी. काय आहे? फंक्शनल टाईपची ॲलिलोपॅथी याला आपण म्हणतात, की ते रिझल्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बाय द मायक्रोब्समुळे ट्रान्सफॉर्म झालं आणि ते टॉक्सिक झालं, तशाला आपण म्हणतो फंक्शनल टाईप ॲलिलोपॅथी. बघा इथं तेच दिलं आहे. ऑटो ॲलिलोपॅथीचं कुठे कुठे दिसतं आपल्याला? वीट आहे, अल्फा अल्फा, अल्फा अल्फालाच काय म्हणतात? लुसर्न म्हणतात. ठीक आहे, लुसर्न यालाच म्हणतात. ठीक आहे, अल्फा अल्फाला. देन काउपी. ओके, काउपी म्हणजे काय? चवळी. तर अशा तिघांमध्ये जे आहे ऑटो ॲलिलोपॅथी आपल्याला दिसते. हे नोट करून घ्या एक्झाम्पल्स. ठीक आहे, एक्झामला येऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग स्पीसीज सो विच टाईप ऑफ ॲलिलोपॅथी. ओके, सो ऑटो ॲलिलोपॅथीमध्ये काय? वीट, अल्फा अल्फा आणि काउपी एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर रेसिड्युअल ॲलिलोपॅथीमध्ये काय? लेंटिल रेसिड्यूज जे असतात. ठीक आहे, लेंटिल म्हणजे काय? मसुरीच्या जर का प्लांटचे रेसिड्यू जर का शेतामध्ये राहिले तर पुढचे जे की वीट क्रॉप तुम्ही ग्रो करताय तर त्या वीट क्रॉपचं जर्मिनेशन वगैरे अफेक्ट होतं, तर त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल ॲलिलोपॅथी. ओके, देन वी हॅव द कॉन्करंट किंवा डायरेक्ट ॲलिलोपॅथी. डायरेक्ट ॲलिलोपॅथी म्हणजे काय? इन्स्टन्सेस डायरेक्ट इफेक्ट. जसं की सोरगमचं काय होतं? सोरगम पुढच्या क्रॉपचं जे आहे जर्मिनेशन होऊ देत नाही, त्यालाच डायरेक्ट ॲलिलोपॅथी आपण म्हणतो. किंवा त्याच्या रूट्समधनं पण ते काय करतं? एक्झुडेट्स रिलीज करतं, ज्याच्यामुळे जास्त काही ग्रास वगैरे त्याच्यामध्ये ग्रो होऊ शकत नाही. आणि नेक्स्ट वी हॅव दॅट इज ॲलो ॲलिलोपॅथी. ॲलो म्हणजे काय? की डिफरंट. ठीक आहे, ऑटोमध्ये काय? की स्वतःच्याच स्पीसीजला त्या ठिकाणी उगू न देणं म्हणजेच ऑटो ॲलिलोपॅथी. आणि ॲलो ॲलिलोपॅथी म्हणजे काय? की स्वतःचं जर का स्पीसीज असेल तर त्याला ग्रो होऊ देणार, पण मेज, आता जसं की मेज आहे बघा, मेज काय करतं? चिनोपोडियम ॲल्बमला उगू देत नाही. सोरगम काय करतं? त्या ठिकाणी ॲब्युटिलम थ्रिओफ्रॅस्टी जे वीड आहे याला उगू देत नाही. ठीक आहे, तर असे एकंदरीत जे आहे त्याला म्हणतो ॲलो ॲलिलोपॅथी. फॉर्म्स ऑफ ॲलिलोपॅथिक इंटरॅक्शन काय आहेत बघा? की वीड अगेन्स्ट वीड. ठीक आहे, भांडणं यांचे कसे असतात बघा? की एक वीड जे दुसऱ्या वीडला उगू देणार नाही. ठीक आहे, आता वीडमध्ये पण ही प्रॉपर्टी असते बरं का, की काही वीड्स काय करतात? एक दुसऱ्याला सप्रेस करण्याचं काम करतात, की भाई मैं तेरे को नहीं लेने दूंगा न्यूट्रेंट, ठीक आहे, मैं ही ले लूंगा. तर असं एकंदरीत एक वीड दुसऱ्या वीडचं काय करतं? दुश्मन बनतं. किंवा एक क्रॉप दुसऱ्या क्रॉपचं पण दुश्मन बनू शकतं. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की लुसर्न जे आहे याने काय केलं होतं? आमच्या आंब्याला त्या ठिकाणी सप्रेस केलं होतं, आमच्या शेतामध्ये आंबा येऊ देत नव्हतं. राईट. सो त्यानंतर तिसरं आहे क्रॉप अगेन्स्ट वीड, की बुवा ठरलेला क्रॉप जो आहे, आपण लास्ट स्लाइडमध्ये बघितलं, हे वाला बघायचं. मेज काय करतं? चेनोपोडियम ॲल्बम जे आहे त्याला ग्रो होऊ देत नाही, तर ते त्याचं एक्झाम्पल झाले वीड अगेन्स्ट क्रॉप. आता काही असे वीड पण असतात की हे वीड जर का उगले तर ते क्रॉपलाच त्या ठिकाणी सप्रेस करून टाकतात. असे पण वीड्स तिथे आपल्याला दिसून येतात. हे काही एक्झाम्पल्स आहेत बघा. मेज क्रॉप काय करतं? चिनोपोडियम ॲल्बमला कंट्रोल करतं, ॲमॅरॅन्थस रेट्रोफ्लेक्ससला कंट्रोल करतं. आणि असं कशामुळे येतं? सोर्स काय? इनिबिटरचा रूट्स. मेज काय करतं? रूट्समधनं ॲलिलोकेमिकल सिक्रेट करतं. सोरगममध्ये बघा, सोरगममध्ये काय आहे? शूट्स आणि फोलिएज जो आहे, ओके, त्याचे की पानं वगैरे पडतात, शूट जे की पडतं, त्याच्यामुळे काय होतं? त्या ठिकाणी एक प्रकारे ॲलिलोपॅथिक इफेक्ट दिसून येतो. अबोटिलम थ्रिओफ्रॅस्टी आहे, ॲमॅरॅन्थस हायब्रिडस आहे, याच्यामुळे हे वीड्स जे आहेत ते उगून येत नाहीत. देन तिसरं काय आहे आपल्याकडं? राईमध्ये काय? तर डिजिटारिया सँग्विनालिस आणि ॲम्ब्रोझिया जे काही स्पीसीज आहे तर हे त्या ठिकाणी ग्रो होऊ देत नाही. हे दोन वीड स्पीसीजला हे क्रॉप त्या ठिकाणी दाबून ठेवतात. वीड अगेन्स्ट वीडचे एक्झाम्पल काय? पार्थेनियम हिस्टोरोफोरस आहे, की पार्थेनियम हिस्टोरोफोरस काय करतं? की दुसऱ्या वीड्सला उगू देत नाही. ठीक आहे, जिथं ते उगलं तिथं दुसऱ्याला येऊ देत नाही. इथे अजून एक्झाम्पल आहे बघा, कॅशिया ऑरिक्युलेटा आहे. राईट, याचं कसं आहे? मॉडरेट एक प्रकारचं सप्रेशन हे करतं. त्यानंतर इथे पण मॉडरेट. आता इथे बघा कॅशिया ऑक्सिडेंटलिस आहे, याच्यामध्ये कसं आहे? हाय लेवल ऑफ ॲलिलोपॅथी आपल्याला दिसून येतं. ॲमॅरॅन्थस जे आहे त्याच्यामध्ये पण हाय लेवल ऑफ आपल्याला सप्रेशन दिसून येतं, म्हणजे याच्यामध्ये जास्त ॲलिलोपॅथिक इफेक्ट आपल्याला दिसून येतो. मिराबेलेस ज्याला व्हेरी व्हेरी हाय, ओके, इपोमिया कार्निया याच्यामध्ये पण व्हेरी हाय त्या ठिकाणी आपल्याला ॲलिलोपॅथिक इफेक्ट दिसून येतो. सोर्सेस ऑफ ॲग्रोकेमिकल्स काय काय बाबा? किंवा कुठून कुठून ॲग्रोकेमिकल्स रिलीज होऊ शकतात? एक तर रूट्समधनं रिलीज होतात, रायझोममधनं होतात, किंवा मे बी फ्रूट्स किंवा सीड्समधनं पण होऊ शकतात, किंवा लिव्स फ्लावरमधनं पण होऊ शकतात, स्टेममधनं पण होऊ शकतात. प्रत्येक क्रॉपचं ते वेगवेगळं असतं. ठीक आहे, वेगवेगळ्या प्लांट्समध्ये वेगवेगळी मेकॅनिझम आहे, वेगवेगळ्या पार्ट्समधनं त्या ठिकाणी ॲलिलोकेमिकल्स रिलीज करतात. देन केमिकल नेचर काय असेल ॲलिलोकेमिकल्सचा? तर फिनाईल प्रोपोन्स असेल, टर्पिनॉइड्स असतील, ॲसिटोजेनिन, अल्कलॉइड, स्टिरॉइड्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये ॲलिलोकेमिकलचे प्रकार बघायला मिळतात. त्यानंतर हे ॲलिलोकेमिकल्स लिबरेशन कसे होणार? लिबरेशन म्हणजे काय? की हे त्या ठिकाणी आपण आता आपल्या एखाद्या सॉईलमध्ये त्या ठिकाणी ते ॲलिलोकेमिकल झाले. ठीक आहे, आपण सनफ्लावर लावला, सनफ्लावरमध्ये पण मोठ्या प्रमाणावर ॲलिलोकेमिकल प्रेझेंट असतं बरं का. सो असं म्हणतात, ज्या शेतावरती खूप जास्त जर का वीड उगून येत असेल ना, तर त्या शेताला जर विडीसाईड किंवा असं त्या ठिकाणी कंट्रोलच होत नसेल तर अशा शेतामध्ये तुम्ही काय करा? सूर्यफूल 1 वर्षी लावा,
आणि सूर्यफुलाचं म्हणजे तुम्हाला उत्पादन पण येईल आणि ते जमिनीमध्ये ॲलिलो केमिकल सोडेल, जेणेकरून काय होईल, वीडचं सप्रेशन व्हायचं काम होईल. असं एक सनफ्लावरचं बायोलॉजिकल आपण कंट्रोल पण त्या ठिकाणी सजेस्ट करतो. सो लिबरेशन ऑफ ॲलिलो केमिकल्स कशी की वोलॅटलायझेशन, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी शेत एकदा नांगरून टाकलं की काय होणार, काही ॲलिलो केमिकल जे असतात ते काय होतं, वोलॅटायलायझेशन होणार, काही जे पाण्यामध्ये लिचिंग म्हणून खाली निघून जाणार, काही एक्झुडेशन होणार, काहीचं काय होणार, वेदरिंग त्या ठिकाणी होऊन जाणार. राईट, तेच इथं दिले की वोलॅटायलायझेशन लॉसेस कुठे जास्त असतात, की ॲरिड आणि सेमी ॲरिड एन्व्हायरमेंटमध्ये जास्त होतात. टर्पिनॉइड ग्रुप जो आहे तो जनरली वोलॅटालाइज होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लिचिंगमध्ये बघा काय आहे की एक्विस सोल्युशन, जेव्हा कधी पाऊस वगैरे पडतो, ड्यू पडते, त्यावेळेस ते लिचिंग लॉसेस त्याचे होतात. मॅच्युअर लिव्स जे असतात ते मोर ससेप्टिबल आहे अशा लिचिंगला. नंतर एक्झुडेशन बघा की मेटाबोलाइट्स जे आहेत, एक्सुडेट्स जे तयार होतात रूट्समधनं आणि बाहेर सुटतात. राईट, रूट्समधनं जे की केमिकल्स बाहेर सुटतात, तर त्याचा ॲलिलोपॅथिक इफेक्ट आपल्याला दिसतो, त्याला आपण म्हणतो एक्झुडेशन. राईट, त्यानंतर डिकम्पोजिशन, जसं की लिव्ज असतील, स्टबल्स असतील, की त्याचं काय होतं, वेदरिंग आणि मायक्रोब्सच्या मदतीने डिकम्पोजिशन होतं. देन हाऊ ॲलिलो केमिकल्स आर इंट्रोड्युस्ड इन टू द प्लांट्स. राईट, तर एकंदरीत बघायला गेलं तर प्लांटमध्ये काय आहे, बेसिकली त्याचं पहिले प्रोडक्शन होतं ॲलिलो केमिकल्सचं, देन ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोजर होणार, आणि नंतर त्याचं ॲलिलोपॅथिक जे आहे ते रिस्पॉन्स त्या ठिकाणी वेगवेगळ्या वीड्सवरती आपल्याला दिसून येतं. देन अगेन वी हॅव बघा इथं तेच दिलं की सनफ्लावर क्रॉप, मी जे तुम्हाला म्हणलं होतं, सनफ्लावर क्रॉप काय करतं, इट इनिबिट्स द ग्रोथ ऑफ सर्टन वीड्स. राईट, त्यानंतर रूट एक्झुडेट्स असतील वीट आणि ओट्स क्रॉपमध्ये, त्यांच्यामध्ये काय फिनॉलिक ॲसिड प्रेझेंट असतो, ते काय करतं, डेट्रिमेंटल इफेक्ट दाखवतो ऑन द वाईल्ड मस्टर्ड. त्यानंतर कुकुंबरचे इथे एक्झाम्पल दिले, विच इज स्ट्रॉंगली इनिबिट द ग्रोथ ऑफ वाईल्ड मस्टर्ड. वाईल्ड मस्टर्ड उगू देत नाही कुकुंबर. तर अशा प्रकारचे याच्यामध्ये वेगवेगळे जे काही क्रॉप्समध्ये आहेत आपल्याला असे इनिबिटरी जे काही इफेक्ट आहेत ते त्या ठिकाणी दिसून येतात. अगेन इथे काय बघा की रूट एक्झुडेट जे असतील ऑफ युकॅलिप्टस जी स्पीसीज आहे, तर त्याचे रूट्स काय करतात, ॲलिलोपॅथिक इफेक्ट दाखवतात फॉर सर्टन मायक्रोब्स अँड प्लांट स्पीसीज. देन अगेन राईसची जी काही ॲलिलोपॅथी आहे, इट डिपेंड्स ऑन द व्हरायटी अँड ओरिजिन. कुठली व्हरायटी आहे, कुठलं ओरिजिन आहे, त्यानुसार ॲलिलोपॅथी व्हॅरी करते. जसं की बघा इथे जॅपोनिका जी राईस आहे, काय आहे, जॅपोनिका राईस इज मोर ॲलिलोपॅथिक दॅन इंडिका राईस अँड जॅपोनिका इंडिका हायब्रिड. ओके, तर असा जो काही टाईप आहे त्यानुसार पण जे आहे आपल्याला व्हॅरी करताना बेसिकली त्या ठिकाणी ॲलिलोपॅथी दिसून येते. देन गार्लिक मस्टर्डचं एक बेस्ट एक्झाम्पल, इट इज अन इन्व्हेजिव्ह प्लांट स्पीसीज, की जिथे इट सक्सेस मे बी पार्टली ड्यू टू द एक्सक्रीशन ऑफ अन अनआयडेंटिफाईड ॲलिलोकेमिकल दॅट इंटरफिअर्स विथ द म्युच्युअलिझम्स बिटवीन द नेटिव्ह ट्री रूट्स अँड देअर मायकोरायझल फंगाय. त्यानंतर हे एक नोट करून घ्या, ब्लॅक वॉलनट काय आहे, जुगलॅन्स निग्रा, याचं बऱ्याचदा त्या ठिकाणी एक्झाम्पल विचारलं जातं की इट सिक्रेट्स डॅश टाईप ऑफ ॲलिलोकेमिकल्स. या ॲलिलोकेमिकलचं नाव नोट करा, ते आहे जुगलॉन. काय आहे, जुगलॉन. देन हे जे आहेत, हे एक पूर्ण टेबल जो आहे याला स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, हे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फायटोटॉक्सिन आहेत जे त्या ठिकाणी रिलीज केल्या जातात, आणि हे एक्झाम्पलला बऱ्याचदा विचारल्या गेलेले आहेत की मस्टर्डमध्ये कोणतं त्या ठिकाणी ॲलिलोकेमिकल आहे, दॅट इज सिनिग्रीन. त्यानंतर ॲसिटाल्डिहाइड जे आहे ते शुगर बीटमध्ये आहे, कॅफिन जे आहे हे कॉफीमध्ये आहे, सोरगममध्ये कोणतं आहे, धुर्रीन आहे. काय आहे, धुर्रीन. त्याच्यानंतर अजून कोणतं विचारलं जातं बघा याच्यामध्ये, ते तुम्हाला जुगलोन सांगितलं. ठीक आहे, जुगलोन एक नोट करून घ्या. जुगलोन कशामुळे होतं, वॉलनटमध्ये त्या ठिकाणी रिलीज होतं. ठीक आहे, जुगलोन नोट करा, हे सिनिग्रीन करा, धुर्रीन, कॅफिन हे मेजरली विचारल्या जातात. ठीक आहे, त्यानंतर कॉमॅरिक ॲसिड जे आहे हे मेजमध्ये त्या ठिकाणी रिलीज होतं. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. सो थँक्यू. आणि तुम्ही पण याच्यावरती अजून माहिती घ्या, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे ॲलिलोपॅथी. राईट, सो त्याच्यावरती तुम्हाला अजून इंटरेस्टिंग गोष्टी बघायची असेल, गुगल पण करू शकता, काही अजून एक्झाम्पल्स बघा, कुठले क्रॉप्स किंवा वीड्स काय काय रिलीज करतात. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. बाय.